अलंकापुरीस पांडुरंग गेले, अलंकापुरीस पांडुरंग गेले, समाधिस्थ केले ज्ञानदेवा. उर कोणी सोहळा संगे संत मेळा, विठोबा राहिला आळंदीसी. पाहे चक्रपाणी नाम्या डोळा पाणी, तो पाठ भेद होता. पाहे चक्रपाणी नाम्या डोळा पाणी, कंठ तो दाटोनी उगासे पुसे रुक्मिणी कांत. कारे तू निवांत नाम्या शोकाक्रांत, कोण्या दुःखे. उरकोनी सोहळा संगे संत मेळा, विठोबा राहिला आळंदीसी. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, पावनी. अलंकापुरीस पांडुरंग गेले, अलंकापुरीस पांडुरंग गेले, समाधिस्थ केले ज्ञानदेवा. उर कोणी सोहळा संगे संत मेळा, विठोबा राहिला आळंदीसी. प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग भगवंताचे युगानुयुगीचे लाडके प्रेमी भक्त संत श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा समाधी प्रसंगातील, संत ज्ञानदेव समाधी प्रसंगातील हा अभंग असून, प्रस्तुत अभंगामध्ये श्री ज्ञानोबारायांच्या बद्दलचा भाव व्यक्त करून ज्ञानोबारायांचा जो समाधी उत्सव झाला त्या उत्सवाचं वर्णन नामदेवराय या अभंगामध्ये करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान श्री ज्ञानोबारायाचा हा 728वा समाधी उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये त्रैलोक्यातून देवता सुद्धा येत आहेत, गंधर्व सुद्धा येतात, मानव सुद्धा येतात, संत सुद्धा येतात, साधक सुद्धा येतात, साधू सुद्धा येतात, सिद्ध सुद्धा येतात. इथे सर्वजण येत आहेत ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्यासाठी. कारण या समाधी सोहळ्याचं यजमानपद जे आहे ते जगाचा मालक भगवान पंढरीनाथाने घेतलेलं आहे. भगवंत या समाधी सोहळ्याचे यजमान आहेत आणि त्यांनी निमंत्रण द्यावं आणि मग कुणी येऊ नये, तो दुर्भागी ठरेल. म्हणून भगवंतानी पंढरपूरमध्ये कार्तिकी वारी झाली की सर्व वारकऱ्यांना निमंत्रण दिलं. भगवंताच्या 2 वाऱ्या आहेत, आषाढी कार्तिकी. विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग. भगवंताने सांगितलं बाबा आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका. पण एखाद्या वेळेस माझ्याकडे नाही आले तरी काय हरकत नाहीये. पण माझ्याकडे न येता जर तुम्हाला मला प्रिय व्हायचं असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानदेवाच्या समाधी सोहळ्याला मात्र घरी राहू नका. तुम्ही मला प्रिय व्हाल. यात्रे अलंकापुरा येती. आता आपण कीर्तन श्रवण करत असताना कधी कधी कुणी ते शब्द वापरला, काहींनी फक्त ते शब्द वापरला. ते आवडती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे केले दाने या ज्ञानोबारायांना हे दान दिलं भगवंतानी. प्रसन्नतेने दान दिलं की मी प्रत्येक वद्यवारीला आळंदीला आहे आणि शुद्ध वारीला मी पंढरपूरला आहे. मग या वारीचं सुद्धा निमंत्रण भगवंतानी दिलं. या
आळंदीच्या वारीचं यजमानपद भगवान पांडुरंगाकडे असेल तर इथे भगवंत दिसत नाही महाराज आल्याला, ते आपल्या डोळ्याचा दोष आहे. तो डोळ्याचा दोष आहे. भगवंत कथा कीर्तनामध्ये जो आनंद प्रगट होतोय त्या आनंदाच्या रूपाने तो ताता थैया कीर्तनामध्ये नाचतो आहे. जिथे जिथे कीर्तन चालू आहेत, कथा चालू आहेत, प्रत्येक ठिकाणी तेथे असे देव उभा मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी. नारद परमात्मा तिथे आहे. म्हणून भगवंताला पाहायचा असेल तर मला एक वाक्य बोलायचं, प्रत्येक वारकऱ्यांच्या भाव जो आहे वारकऱ्याच्या अंतकरणातला तो भाव म्हणजेच परमात्मा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंतानी ज्ञानोबारायांनी आषाढीला आळंदीवरून पंढरपूरला जावं ही अद्भुत क्रांती वारकरी संप्रदायात घडली. देवाकडे संत जात आहेत हे अनेक ठिकाणी अनेक प्रांतामध्ये आपल्याला बघायला भेटतं. देवाकडे संत जातात वारी करण्यासाठी, पण संतांची वारी करणारा परमात्मा किंवा ते संत आहेत की ज्यांच्या वारीसाठी परमात्मा येतो, त्या संताचं नाव आहे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज. स्वतः पंढरपूरवरून परमात्मा इकडे येत आहेत. या समग्र विषयाचं वर्णन आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये आहे. भगवंतानी कार्तिकीची वारी झाली आणि सांगितलं, बाबांनो आता घरी नका जाऊ, आता तुम्हाला आळंदीला चालायचे. कारण माझा ज्ञानदेव त्रयोदशीला समाधिस्थ होत आहे. कुणीही घरी नका जाऊ. भगवंताची आज्ञा आणि सर्व संत आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर इथला विधी सुरुवात झाला. अष्टमीपासून महाराज या अष्टमीपासून इथला विधी सुरुवात झाला आणि सर्व संत आहेत. सर्वांच्या खांद्यावरती पताका आहे. उंच पताकाचे भार जिकडे तिकडे घनदाट हे आनंदवन जे आहे आळंदी, इथे सर्व वारकरी सामावलेले, सर्व संत सामावलेले, सर्व सिद्ध सामावलेले, साधक सामावलेले आणि सर्वजण माऊली जाणार आहेत. या थोडंसं दुःखाने सुद्धा सर्वजण व्याकुळ होऊन बसलेले आहेत इंद्रायणीच्या तीरावरती. नामदेवराव या सर्व प्रसंगाचं वर्णन आळंदीतून पंढरपूरला गेल्यानंतर करतायत. कारण अभंगामध्ये शब्द असा आहे, अलंकापुरीस पांडुरंग गेले. कारण नामदेवरायांनी हा सर्व समाधी सोहळा यजमान भगवंत आहेत, पण सर्व आयोजन जे आहे ते नामदेवरायाकडे. नारा विठा गोदा मादा हे चौघे पुत्र सर्व नियोजनासाठी आहेत. समाधी स्थान स्वच्छ करण्यासाठी सर्व तिथली व्यवस्था नामदेवरायाच्या परिवाराने बघितलेली आहे. आणि तो सर्व घडल्याला जो प्रसंग, तो सोहळा, ती अलौकिक घटना, तो अलौकिक इतिहास मग पंढरपूरला परत गेल्यानंतर नामदेवराय अभंगाच्या रूपामध्ये रेखाडतात. म्हणून अभंगामध्ये तो शब्द महत्वाचा आहे, अलंकापुरीस पांडुरंग गेले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे नामदेवराय पंढरपूरला परत गेल्यानंतर मग या सोहळ्याचं वर्णन अभंगाच्या रूपामध्ये करतायत. असा भाव या अभंगामध्ये आपल्याला दिसतो आहे. समाधिस्थ केले ज्ञानदेवा, ज्ञानोबारायला समाधी दिली भगवंतानी. काय भाग्य असेल. एकीकडे नाम आहे, एकीकडे निवृत्ती आहे, एका बाजूला भगवंत आहे. हे भाग्य, हे अलौकिक भाग्य या मृत्यू लोकामध्ये फक्त ज्ञानेश्वर महाराजाला मिळालं. आणि भगवंतानी समाधी दिली असं वर्णन अभंगा. समाधिस्थ केले ज्ञानदेवा. कोणती समाधी? समाधीचे 4 प्रकार मी माझ्या पूज्य मुरारी बापूकडून ऐकले. मला त्याच्यासाठी आपल्या ज्ञानेश्वरीतले, आपल्या गाथ्यातले काही प्रमाण भेटले, म्हणून हा प्रसंग मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. रात्रीच्या शिवप्रहरामध्ये जे काही माझ्या स्मृतीत आले ते मी आपल्यासमोर ठेवत आहे. रात्रीचा प्रहर हा शिवप्रहर असतो, म्हणून शिवरात्र 4 प्रहर सांगितले आपल्याकडे. 1
राम प्रहर, दुसरा काम प्रहर, तिसरा श्याम प्रहर आणि चौथा शिव प्रहर. विठ्ठल 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 मला त्याचा विस्तार करायचं काही कारण नाहीये. राम प्रहर सर्व सकाळी लोक म्हणतात काय राम पाऱ्या, त्याचं तोंड बघितलं आपण असं तुम्ही म्हणता म्हणून मी ऐकलेलं. हा, तो सकाळचा जो काळ आहे तो राम प्रहर आहे. नंतर ब्रह्ममुहूर्त संपला, सकाळी उठले की दिवसभर काम करतात लोक, म्हणून त्याला नाव आलं काम प्रहर. काम करतात लोक, कर्म करतात, उद्योग करतात, म्हणून त्याला नाव दिलं काम प्रहर. सायंकाळी संध्या झाली, सूर्यास्त झाला, त्यावेळेला श्याम प्रहर म्हणतात, त्याला श्याम प्रहर म्हणतात. आणि रात्रीचा जो काळ आहे त्याला शिव प्रहर म्हणतात. शिव प्रेरित जे विचार थोडेसे आलेले ते अगोदर तुमच्या समोर ठेवतो. विठ्ठल विठ्ठल मी दरवर्षी ज्ञानोबरायचं समग्र चरित्र जे अभंगात साठवलेलं आहे, दरवर्षी तोच अभंग मी घेत असतो. जसे आमचे कुरेकर बाबा माग शुद्ध दशमीला सत्यगुरुराय तो अभंग दरवर्षी घेतात, तसं मी आत्तापर्यंत तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान, ज्ञानदेव. या अभंगामध्ये सर्व ज्ञानोबरायचं चरित्र प्रत्येक प्रसंगानुसार सामावलेलं आहे. परंतु काल इथे एक भजन झालं आदरणीय सटले गुरुजींचं, आणि त्यांनी हा अभंग गायला श्री कृष्णा महाराज, आणि तो इतका भावपूर्ण अभंग गायला. मला असं वाटलं मी तेव्हा एवढ्या भावदशेत गेलो की तेव्हाच समाधी सोहळा झाला, इतकं मला त्या अभंगाच्या गाण्याने आनंद भेटला. मग मी रात्री काल तेव्हा ठरवलं की हाच अभंग उद्या घेऊ. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायाला भगवंतानी समाधीस्थ केलं. कोणती समाधी दिली? 4 प्रकार समाधीचे आहेत. हे माझ्या पूज्य मुरारी बापूंचे भाव आहेत, फक्त आपल्यासमोर ठेवतो. समाधीचे 4 प्रकार. एक आहे भाव समाधी, दुसरी आहे प्रेम समाधी, तिसरी आहे ज्ञान समाधी, आणि चौथी आहे योग समाधी. विठ्ठल विठ्ठल आता रामायणामध्ये यातल्या सर्व चोपा आहेत, याला सर्व प्रमाण आहे, पण आपले प्रमाण दिल्याशिवाय मग ते पटणार नाहीये. मग जड मताला कुठं काही छेद करता येत नाही. आपले प्रमाण नाहीत का असं म्हटलं जातं. मग आता आपले बी देतो आणि माझ्या गोस्वामी तुळशीदासजी पण प्रमाण देतो. विठ्ठल विठ्ठल एक आहे भाव समाधी. मी पहिली भाव समाधी घेतोय, कारण सर्वात श्रेष्ठ काय असेल तर तो भाव आहे. तुका म्हणे येथे भावची कारण. पहिली समाधी भाव समाधी, दुसरी समाधी आहे प्रेम समाधी, तिसरी समाधी ज्ञान समाधी, चौथी योग समाधी. रामायणात कुठे कुठे लागली, कुणा कुणाला लागली, एका मिनिटात सांगून जातो. चरित्र त्याच्यात मी प्रवेश पण करणार नाहीये. भाव समाधी लागली भाव समाधी लागली हिमालयामध्ये नारदाला, विस्तार करत नाही. ते सहज बिमल मन लागी समाधी. दुसरी प्रेम समाधी भगवान शंकराला लागली पार्वतीची परीक्षा घेतल्यानंतर, ही प्रेम समाधी आहे. तिसरी समाधी आहे ज्ञान समाधी. ज्ञान समाधी सुतीक्ष्ण शरभंग, या ऋषी मुनींना लागलेली ज्ञान समाधी आहे. आणि चौथी आहे योग समाधी. या योग समाधीमध्ये पुन्हा भगवान शंकरालाच घ्यावं लागेल, कारण ते योगाचे मुख्य प्रणेते आहेत. तिथे सुद्धा योग समाधी भगवान शंकरा. या 2 समाधीचे प्रणेते भगवान शंकरच आहेत. योग समाधी किंवा जर विस्तार करायलाच लागलो तर काग भुसुंडी तिथे योग समाधीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल पहिला आहे भाव समाधी. भाव समाधी नारदाला लागली. भाव समाधी हा प्रयत्नाचा परिपाक नाही वागसाहेब, लक्षपूर्वक आहे का? थोडा वेळ मग मी सरळ चरित्र सांगून ज्ञानोबारायचा समाधी सोहळा करणार आहे. भाव समाधी हा प्रयत्नाचा परिपाक नाहीये, तो कृपेचा परिपाक आहे. आणि तो सहज घडतो.
सहज बिमल मन लागी समाधी. आपल्याला पण होतं ते कधी. आपल्यामध्ये सुद्धा एकदा कीर्तनामध्ये जर रंगदेवता आली, मी याला प्रमाण आता आपले देतो. हा, चित्त चाकाटलिया आटू घेत. ज्ञानोबाराय पण बोलतात. ज्ञानोबारायची पण ओवी घ्या. भाव समाधी तिथे सुद्धा शब्द सहज शब्द आलेला आहे. आणि रामचरित मानस मध्ये सुद्धा सहज शब्द आलेला आहे. सहज बिमल मन लागी समाधी. भाव समाधी प्रयत्नाचा परिपाक नाहीये, सहज घडल्या जातो. कृपेचा परिपाक आहे. भगवंताची कृपा होईल, एखाद्या संताची कृपा होईल. आणि कीर्तनामध्ये, कथेमध्ये, प्रवचनामध्ये जर एक रूपता लागली, साधल्या गेली, तर भाव समाधी माणसाला लागते. लुब्धली नादी लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. मुनिजन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव. एकच सिद्ध साधकारे. एकच सिद्ध साधकारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे. खेळ्या सुख देईन विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे. खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावात. खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे. खेळ्या सुख देईल विसावारे. लुब्धली नादी लागली समाधी. मुनिजर नरनारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव. एकच सिद्ध साधकारे. पण कधी नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया. गावाल्यावर नाही बरं, म्हणजे गावाला किंवा करी नाचतात तसं नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. कधी कधी कीर्तनात बसल्या बसल्या सुद्धा भाव समाधी लागते माणसाला. ज्ञानेश्वरीची अजून एक ओवी देऊ का तुम्हाला. खेचराची या मना. बोला विठ्ठल बा. आणि सात्विकाचा पाना. श्रवणा समे सुमना समाधी जोडे. बघा ज्ञानोबा तिथे वर्णन करतायत. आता तरी टाळी वाजव मला. मी रामचरित मानस, ज्ञानेश्वरी आणि गाथा तिन्हीचे पण प्रमाण दिलेत. जरा लक्षपूर्वक आहे का मी काय काय करतोय पुढे. विठ्ठल 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 विठ्ठल. यात काय विशेष आहे. तुमच्यात नाही विशेष, आमच्या कीर्तनकारांसाठी हे विशेष सांगालो की मी रामचरित मानसाच्या चोपाईसोबत ज्ञानेश्वरी आणि गाथेचे प्रमाण देतोय आणि आळंदीत बोलतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. सज्ञानाचे सुमना समाधी जोडे. तिथे सुद्धा सहज समाधी आहे. पण कधी कधी आपल्याला लागते, समाधी लागते, पण कोणती. भाव समाधी नाही, मग निद्रा समाधी. मग कीर्तन संपलं की लोक म्हणतात वा वा काय कीर्तन झालं, काय कीर्तन झालं, वा महाराज पाहिजे तर असेच पाहिजे. गेलं पार झोपीत गेलं. झोपीची समाधी भाव समाधी नाहीये. त्या समाधीचं स्वरूप काय. मग त्या समाधीचं स्वरूप काय. एक तर समाधी शब्द समाधी, धीमाने बुद्धी आणि सम. चित्ताच्या ऐका, चित्ताची ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता होणे याला समाधी असं म्हणतात. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची समस्थिती होणं याला समाधी असं म्हणतात. किंवा तो धी शब्द बुद्धीच्या अंगाने लावला तर बुद्धीची स्थिरता ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं यालाच समाधी असं म्हणतात. किंवा निर्विकल्प वृत्ती बुद्धी होणं याचंही नाव समाधी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घडत नाहीये, ते घडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मग कधी ती समाधी पुढची जी गती आहे त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पण भाव समाधी ही सहज समाधी आहे. अजून एक प्रमाण देऊ भाव समाधीसाठी. कंठी प्रेम दाटे. बोला नाही. मग त्या समाधीचं स्वरूप काय त्या भाव समाधीचं. तर हे स्वरूप आहे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे
राम रूप हृदय प्रगटे राम कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप विठ्ठल महाराज अजून देऊ गदगद गिरा बहे जल नीरा. अष्ट सात्विक भाव निर्माण होतात तेव्हा अंग रोमांचित होतं, कंठ दाटून येतो आणि नेत्रातून अश्रूच्या धारा लागायला लागल्या की समजून घ्या त्या व्यक्तीला भाव समाधी प्राप्त झाली. मला ह्या चारही समाधीचं आविर्भाव ज्ञानोबारायच्या समाधीत हे दाखवायचे, म्हणून ज्ञानोबारायची भाव समाधी सुद्धा आहे. ज्ञानोबाराय भावाला किती महत्व देतात ऐका. आपल्याला भाव नाही हे दुःख आपलं झालं, कारण आपल्यात भावच नाही. प्रत्येक व्यक्तीची तक्रार एवढी असती, मला भाव नाही. हे काय मग तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या. मी थोडं याचा विस्तार वास्तविक स्वरूपात करायला लागलो. हा थोडं आपल्यात पण येतोय आतमध्ये. प्रत्येक व्यक्तीला वाटतं मला भाव नाही. कुठं नाही, कुठंच नाही. म्हणजे गावात नाही, आळंदी गेलो तर आळंदीत अजिबातच नाही. आपण आळंदीला भाव भेटेल तुम्हाला, तुम्ही भावनेने भरून या. अगोदर तुमच्यात भाव असू द्या. तो भाव जर असेल तर ज्ञानोबारायांचं नुसतं चरित्र कानावर पडलं तरी आपल्याला ही भाव समाधी लगेच लागेल. हा म्हणून भाव समाधी हा प्रयत्नाचा परिपाक नाहीये, कृपेचा परिपाक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भाव समाधी ज्ञानोबारायाकडे आहे. ज्ञानोबाराय आजही समाधीमध्ये कथा करतात. ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरून या दान समाधी पैसला निवान समाधी पैसला कथा कीर्तन करीतो कथा कीर्तन करीतो कीर्तन करीतो कथा कीर्तन करीतो. ज्ञान घेतले दान हृदय धरून दान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. बाबा बाळ छंदो बाबा बाळ छंदो रे. आजही ज्ञानोबाराय समाधीत बसून कथा करतात. पण लक्षपूर्वक ऐका बरं. काही लोक कथेला थोडं गौण समजतात. कथेचे व्यासपीठ म्हणजे थोडंसं आपल्यात हलकेपणा असेल तरच आपल्याला दुसऱ्यात हलकेपणा दिसतो. आदमी कब हल्का लगता है जब अपने में हल्कापन होता है तब. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर महाराज पहिले कथा करतात. शब्द इथे बघा काय आहे. आता लाईव्ह चालू आहे म्हणून बोलायला लागलो आता मी. ज्ञानोबा पहिले कथा करतात. कथा कीर्तन करीतो, मग कीर्तन शब्द आहे. बाबा बाळ छंदो, बाबा बाळ छंदो म्हणून कथा करताना कथाकारांनी कधी कमी समजायचं कारण नाही स्वतःला. विठ्ठल विठ्ठल हो हो. ज्ञानोबा राय आजही कथा करतात, कीर्तन करतात. अरे कथा ऐकतात, कीर्तन ऐकतायत. हो, समाधी सोहळा चालू आहे ना तिथे पण. आता इथे पण श्रवण कोण करते. अख्ख्या व्यापक रूपाने जर विचार केला तर हेही कीर्तन ज्ञानोबाराय श्रवण करतात ना. सर्वांच्या हृदयस्थ ज्ञानोबारायच आहेत ना. तर मग ज्ञानोबाराय कथा ऐकतात. पण ज्ञानोबाराय कथा ऐकण्यासाठी श्रोते पण आहेत. ज्ञानोबाराय कथा करण्यासाठी उत्तुंग गिरनार पर्वताच्या शिखरासारखे ते श्रेष्ठ आहेत. बोलू द्या आता मला. ज्ञानोबाराय गाण्यामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय आळंदीमध्ये गान कला कशामुळे. कारण ज्ञानोबाराय स्वतः गायक आहेत. मी प्रमाण देतो त्याला जर नसेल पटत तर. जनी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग, जनी म्हणे बोला ज्ञान देवा, जनी म्हणे देवा म्हणून देवा अभंग, जनी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग. बायपास करू काय काय, कारण सर्व प्रमाण पाठ आहे आपल्याला. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. ज्ञानोबाराय गान कले म्हणून तर इथे प्रत्येकाला हे कला ज्या मिळतायत ना, ही जी विद्या मिळते ज्ञानोबारायच्या समाधीतलाच हा आशीर्वाद असतो. विठ्ठल 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 भाव समाधी ज्ञानोबारायची. मी एक एक लावत चाललो. ज्ञानोबारायची समाधी काय, भाव समाधी पण आहे ज्ञानोबारायची. भगवंतांनी ज्ञानोबारायला भाव समाधी दिली. नंबर 2 दुसरी आहे प्रेम समाधी. ज्ञानोबाराय कुणाच्या कीर्तनात शब्द गेला मला माहीत नाही, पण एक शब्द आता 15 कीर्तन झाले ना आपल्या ह्याच्यात. एक कीर्तनकार बोलले ज्ञानोबारायांना जे प्रेम मिळालं नाही म्हणून तर ज्ञानोबाराय सर्व जगावर प्रेम करतात. कुणाच्या मुखातून आलं मला नाही, खूप गोड वाक्य बोलले ते. जे स्वतःला मला मिळालं नाही ना तर मी जगाला दे, अशी प्रतिज्ञाच केली महाराज. हा म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत मध्ये सुद्धा शेवटी विश्वात्मक गुरुदेवाकडे मागत असताना, मी विश्वात्मक देवाकडे नाही म्हटलो, विश्वात्मक गुरुदेवाकडे. 15व्या अध्यायाची शेवटची ओवी तिथे ज्ञानोबाराय म्हणतात विश्वात्मक देव दुसरा कोणी नाहीये, माझे निवृत्तीनाथ भगवंतच आहे. मला मागायचं तर माझ्या निवृत्तीनाथाकडेच मागायचं आहे. आणि मागत असताना एवढंच मागतायत, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. फुलसरी सर या ना. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. विठ्ठल 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 ज्ञानोबारायांनी जगाला प्रेम दिलं आणि जगाकडनं सुद्धा एवढीच अपेक्षा केली की जाऊ द्या आम्हाला नाही मिळालं न मिळू द्या, पण तुम्ही मात्र तुमच्यामध्ये प्रेम भाव सांभाळा. ज्ञानोबारायची शेवटी सर्वात वारकरी संप्रदायाला मागणी एवढीच आहे, त्याचा दुष्काळ पडत चाललाय. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपल्यातच प्रेम राहिलं पाहिजे. जाऊ द्या हे वारकरी बिचारे चाललेत गावाकडे, पण आपल्यामध्ये प्रेम भाव जिवंत राहण्यासाठी ज्ञानोबारायला भविष्याचं कळालं असेल ना की प्रेम भाव कमी होईल, म्हणून तर ज्ञानोबारायला मागावंच लागलं ना की भूता परस्परे जडो मैत्र जीवाची. मला वाटतं ही मागणी आपल्यासाठी जास्त अधिक आहे वाटते. विठ्ठल म्हणून विठ्ठल अधिक बोलणे नको. अर्थ अमित अति आखर थोरे, म्हणजे अर्थ अमित आखर थोरे. शब्द कमी
भाव व्यापक. विठ्ठल विठ्ठल अपेक्षा आहे ज्ञानोबारायांची आपल्याकडनं. काय अपेक्षा आहे? प्रेम करा, प्रेम करा. कारण सर्वात श्रेष्ठ प्रेम समाधी, आणि त्या प्रेम समाधीतला सर्व काही. पुढे सर का बाबा, पुढे सर, बसू दे त्यांना. सर गुरुजी इथे इथे पुढे 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 पुढे. विठ्ठल विठ्ठल इथं बघा आमच्या हे लोकांचं घरातल्या घरात जमत नाही. माझे शेजारी सुद्धा इथे वाढू लागायला येतात. शेजारी सुद्धा आमचे वाढू लागायला येतात. हा, हे एवढं जमलं तरी ज्ञानोबाराय प्रसन्न राहतील आपल्यावर. विठ्ठल विठ्ठल कॅटेगरी सामान्य नाहीये, सर्व कलाकार लोक आहेत महाराज. सर्वांचे क्लासेस चालतात इथे आमच्या, पण सर्वजण सेवा करतायत. हा प्रेम भाव याचा विस्तार होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तर ते ज्ञानदेव पिक्चर जो फिल्म निघालं ना, त्याच्यामध्ये हेच भाव आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, राह में आयो जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. भूता परस्परी जडो मैत्र जीवाचे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबारायची प्रेम समाधी आहे ज्ञानोबारायाकडे. आता याच्यातलं ज्ञानेश्वरीत वर्णन. चला इकडे वाघसाहेब या इकडं. ज्ञानोबारायांनी अर्जुनाला प्रेम समाधी लावली. द्याववी घ्याववी तुम्ही. मग सावळा सकळ करू, बाहू पसरुनी दक्षिणू, आलिंगिला स्पर्शनू भक्तराज. बर इथंच घेऊन टाकू का ज्ञान समाधी लगेच? हा, दुसरी ओवी याच्या खालची आहे बघा, ती ज्ञान समाधीसाठी आहे. हो. मग सावळा सकर करू, बाहू पसरुनी दक्षिणू, आलिंगिला स्पर्शनू भक्तराज, हृदया हृदय एक झाले. बोला आता इथं पुढं. ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण आयसे अर्जुना. विठ्ठल विठ्ठल भगवंतानी आपल्या जवळचं ज्ञान, अर्जुनाचं प्रेम बघून, कारण अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपण पार्थाचे करीत असे अद्भुत प्रेम होतं. आणि स्वतः ते भगवंताकडे पण शब्द लावा लागेल. भगवंताचं अर्जुनावरती ज्ञानोबाराय म्हणतात अद्भुत प्रेम होतं. अर्जुनाचंच होतं असं काही नाही, भगवंताचं सुद्धा त्याच्यावरती. ये यथामाम प्रपद्यन्ते सांस तथैव भजाम्यहम. म्हणून भगवंताचंही तेवढंच प्रेम अर्जुन. आणि तो प्रेमाची समाधी भगवंतानी. आता प्रेम समाधी लावण्यासाठी देश काल ठिकाण चांगलं काही गरज नाही. प्रेम समाधी कुठं पण लागते. नाही कळालं राव? कुठं पण लावती माणसाला प्रेम समाधी. विठ्ठल विठ्ठल जेवढे तरुण आहेत त्यांना कळालं असेल. प्रेम समाधी कुठेही लागू शकते. म्हणून प्रेम समाधी रथावरती प्रेम समाधी लागली अर्जुनाला. हा, मग सावळा आलिंगन दिलं भगवंतानी. खरं सांगा, भगवंतानी आलिंगन दिल्यानंतर ते अद्भुत प्रेम भगवंतानी प्रेम पण अर्जुनाच्या हृदयात संक्रमित केला असंही म्हणा. आणि ज्ञान समाधीच्या दृष्टीने ज्ञान सुद्धा सरळ संक्रमित करून टाकलं, विस्तार केला तो तुमच्या आमच्यासाठी. नाही तर अर्जुन काय सामान्य होता? अर्जुन हे नरनारायणाचे अवतार आहेत, मूर्तीचे मुलं आहेत हे. विठ्ठल विठ्ठल. मला विस्तार करायचं काय कारण आहे त्याच्यासाठी. बद्रीनाथ केदारनाथला घनघोर तपश्चर्या केली तेव्हा ते दोघं सारथ्यपण पार्था ते करीत असे. तेव्हा मागणी केली होती की देवा माझं सारथ्य करा आणि तुम्ही मला ब्रह्मविद्या द्या. म्हणून तेच नारायण श्रीकृष्ण भगवान झाले आणि तोच नर अर्जुन झाला. इथून एका जन्माचा हा परिपाक नाहीये. ज्ञानेश्वरी सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात
एका जन्माचा परिपाक नाही माझा. मग माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. आणि ते इति गुह्यतमम शास्त्र भगवंतानी सांगितलं. आपलं निमित्त अर्जुनाचं निमित्त केलं आणि आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु अर्जुन एवढा अधिकारी होता. ते बाबा म्हणायचे, आमचे बाबा सांगायचे, नर म्हणजे त्या अर्जुनाला स्तन नव्हते, अर्जुनाला वक्षस्थळ नव्हते महाराज, म्हणून तो नर होता. तुम्ही आम्ही ते आमचे बाबा म्हणायचे, मग याय वो बाई आणि निघाले आली, चला शिळांगण खेळायला म्हणे. विठ्ठल विठ्ठल माझ्या बाबांचं वाक्य बरं का. काही मिशाच्या बाया आहे म्हटले, काही बिनमिशाच्या बाया आहेत. पण ज्ञानाच्या दृष्टीने पण घ्या, तो नर होता अर्जुन. आणि मग भगवंतानी ते ज्ञान अर्जुनाच्या हृदयामध्ये संक्रमित केलं आणि तिथे ज्ञान समाधी अर्जुनाला लावली. योग प्रेम समाधी, भाव समाधी, ज्ञान समाधी, तिसरी समाधी आहे, चौथी समाधी आहे योग समाधी. विठ्ठल 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 विठ्ठल. ते योगाचे तर शिरोमणी आहेत ते. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली. जिने निगमवल्ली प्रगट केले, जिने निगमवल्ली प्रगट केले, जिने निगमवल्ली प्रगट केली, निगमवल्ली प्रगट. हे ज्ञानराज माझी योगाची माऊली, जिने निगमवल्ली प्रगट केली, जिने निगमवल्ली प्रगट केली, जिने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योगाची माऊली, जिने निगमवल्ली प्रगट केली, जिने निगमवल्ली प्रगट केली. नाही, मी यासाठी हसलो, तुम्ही माझ्याकडे पाहताय. आपल्याला हे प्रमाण म्हणताना बघ आनंद वाटतो. योग याग विद्धी येणं नोये सिद्धी, वायाची उपाधी म्हणजे ज्ञानोबाराने सांगितलं योग याग विधी, पण ते आपल्यासाठी सांगितले. आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं पण तेच वाक्य, माझे गुरुदेव बाबा पण तेच म्हणायचे. योगाच्या द्वारा ब्रह्मस्वरूपाचा आपल्याला दृढ परोक्ष साक्षात्कार होत नाही असं नाही, होतो, पण आपण त्याचे अधिकारी नाहीये. आपल्याला तेवढी गती होणार नाहीये. यम नियम आसन प्राणायाम प्रतिहार ध्यान धारणा समाधी याचा विस्तार करू तर तुम्हाला समाधी लागला आता. पण माझे गुरुदेव बाबा याचा खूप विस्तार करायचे आणि फुलसरे सर करून दाखवायचे. मग खेचरी मुद्रा, अगोचरी मुद्रा, सन्मुखी मुद्रा, हा ते ओवी सांगायचे आणि पुन्हा मग करून दाखवायचे. खेचरी मुद्रा, अपानिच्या कवाडा, बोला विठ्ठलबा, लावणी मूळबंधाचा उडा पन्नाशीला. पण त्याच्यासाठी करावं काय लागतं? काय नाही म्हणले, सकाळी गुलाबजामू, सकाळी एकदा पोहे, पुन्हा गुलाबजामू, दुपारी पुन्हा जेवण, पुन्हा सायंकाळी चहा. हे असं घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या त्याला जमत नाही. मग त्याच्यासाठी तहानेल्या तहानची प्यावी. सुभाषराव ओवी काय पुढचे मला पाठ नाही सांगा तुम्ही. अहोरात्र मवा, बघा ते मी मला पाठ आहे, पण ते तुम्हाला कळालं पाहिजे की तुमच्या जवळ असे अभ्यासू पण माणसं आहेत विदर्भात. विठ्ठल विठ्ठल ठाणेल्या तहानची प्यावी, भुकेल्या भुकची खावी, अहोरात्र मवावा वारा. मग ती खेचरी मुद्रा बाबा ते करून दाखवायचे. बर वज्रासन, वज्रासनाची या मुठी ते करून दाखवायचे. ते आता मला पण नाही येणार ते. आणि त्याच्यावर बसत ते मग शेवटी म्हणायचे, तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजही माझ्याकडे त्यांच्या काही वस्तू आहेत. 33 फूट कापडाची पट्टी. कुणाला पण सहज गती सहज कीर्ती नसती मिळेल. गेल्यानंतर सुद्धा 10 वर्ष झालेत आज
हो, ती कीर्ती वाढत चालली वाढत चालली वाढत चालली. कोण करते? तुम्ही आम्ही. तुम्ही आम्ही नसलो तरी त्यांची कीर्ती अबाधित आहे, कारण त्यांची कीर्ती करते कोण? वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे. कीर्तिमुख त्याचे, कीर्तिमुख त्याचे, नारायण नारायण. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. परमात्माच त्या महापुरुषांची कीर्ती करत असतो. एक वाक्य बोलतो अजून. हा, साधूची कीर्ती, संतांची कीर्ती आपल्यामुळे नाही होत. हे पुन्हा गंभीरतेने डायरेक्ट लिहून घ्या. साधूची, संतांची कीर्ती आपल्यामुळे नाही होत, त्यांच्यामुळे आपली कीर्ती होती. हे कधी ध्यानात ठेवा. म्हणजे या बोलण्याचा आशय तथागतित आम्ही कीर्ती बाबांची करविली असे म्हणणाऱ्यांसाठी हे माझं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो दादासाहेब, त्यांनी तुम्हाला इथं आणलं, त्यांनी तुम्हाला सांभाळलं, त्यांनी तुम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला, म्हणून तुम्हाला इथे कुणीतरी विचारतं नाही तर कोणी. तुम्ही म्हणसाल खाली वाकून काय म्हटलं, त्याच्यासाठी जवळ बसावं लागतं आधी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगर्वता करावे दास्य सकल, हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठीच म्हणले. ध्यानात ठेवा. विठ्ठल 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 कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून संतांची कीर्ती परमात्मा करतो, कारण त्यांनी सर्व देह त्याच्यासाठी समर्पित केलेला आहे. आपल्या वासना, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा याच्यावरती तुळशी पत्र ठेवलं आणि सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिया. ही साधू संतांनी केलेल्या त्यागाचं बलिदान म्हणून परमात्मा त्यांच्या परोक्ष सुद्धा त्यांची कीर्ती अविरत चालू ठेवतो. एवढंच बोलायचंय. विठ्ठल विठ्ठल ती योग समाधी न साधे हा मार्ग आहे बोलती मुनिजन, पण ती आपल्यासाठी आहे. योगाच्या द्वारा सुद्धा चित्ताची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होते. योग चित्तवृत्ती निरोधाहा. ज्ञानेश्वर महाराज त्या योग्यांचे शिरोमणी आहेत. अरे राजे आहेत, ज्ञानराज माझी योग. थोडंसं मी माझ्या बाबाच्या संदर्भाने यासाठी बोललो की त्यांना योगाचं खूप काही. ती पट्टी माझ्याकडे आज पण आहे. आमच्याकडे ती 33 फुटी पट्टी आहे. इथून आता 33 फूट किती येईल तुम्ही मोजा ते. आणि मग ती बसायचे आणि मग ती पाण्यामध्ये पट्टी ठेवली की मग ती पोटात घालायची सर्व. हा, त्याचे फोटो आहेत आमच्याकडे. आणि मग ती पोटात घातली की मग म्हणायचे सांगा रे 33 फूट. 33 फूट. आपल्याला एक केस जरी जिभेवर आला तरी कसं होतं, ती 33 फूट पट्टी पोटात घालायची. मग ज्याची हिंमत आहे तोच या मार्गामध्ये प्रवेश करू शकतो. त्याच्यासाठी मुठभर शेंगदाणेच खावे लागतात आणि 2 खारकाच खावे लागतात. विठ्ठल विठ्ठल बाबांचा हा आहार होता. मुठभर शेंगदाणे आणि 2-3 खारका. बोला 42 वर्ष कसे राहिले असतील. हा, मग एवढा त्याग केल्यानंतर आपण त्यांची कीर्ती करतो होय. म्हणून ध्यानात ठेवावं, साधू संतांच्या बाबतीमध्ये पूर्ण अनन्यता हेच परमार्थातल्या माणसाचं कर्तव्य आहे. ती 33 फुटी पट्टी पोटात घालायचे आणि आपली अन्ननलिका पूर्ण जी आहे ती किती फुटाची आहे? 33 फुटाची. मग ती 33 फूट पट्टी गेली की मग म्हणायचे सांगा रे पोरो, सांगा आता कोणत्या द्वारातून काढू. 10 द्वार आहेत ना, 10 द्वार आहेत ना, सांगा कोणत्या द्वारातून काढू. तर मग 2च द्वार आहेत की जे शरीरामध्ये एकीकडनं इन कमिंग आउट गोईंग
मग बाबा पाण्यामध्ये, कुणी जर म्हटलं ना बाबा हा ती क्रिया करून दाखवा, तर पाण्यामध्ये जाऊन कमरे इतक्या पाण्यात जाऊन तीच गिळालेली पट्टी पुन्हा गुदद्वारातून बाहेर काढायची आणि दोन्ही हातात धरून अन्ननलिका साफ करायची महाराज, पुन्हा काढून टाकून द्यायची पट्टी. त्यांना नंतर जो त्रास झाला ना या लोकांमुळे झाला राव. विठ्ठल विठ्ठल साधूचं मन खूप प्रसन्न ठेवलं पाहिजे, त्याला प्रसन्नता लागते, बाकी काही नाहीये. म्हणून वयाच्या 72 वर्षापर्यंत त्यांनी इंजेक्शन सुद्धा घेतलं नव्हतं. एवढी त्यांची तब्येत, एवढं आरोग्य त्यांचं चांगलं होतं. सांगायचा मुद्दा तो योगाची समाधी लावण्यासाठी हे सर्व करावं लागतं. यम नियम आसन प्राणायाम प्रतिहार ध्यान धारणा आणि मग समाधी. ती अष्ट अंगानी योगशः. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय त्या सर्व योग्यांचे शिरोमणी आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. कुणीतरी कथा सांगितली, मी पण माझी वाणी शुद्ध करतो. एक जण आपल्या आळंदीचा म्हणे हिमालयात गेला आणि हिमालयात गेल्यानंतर तुम्ही ऐकली कथा कीर्तनामध्ये, आता तुमच्या कुठं आठवणीत राहतं. आणि मग ते हिमालयात गेला आणि हिमालयामध्ये एक साधू बसलेले होते गुहेमध्ये. पूर्ण अंधकार आहे, परंतु दोन काहीतरी असे लाईट सारखं चमकताना दिसले म्हणून हा साधक आतमध्ये गेला आळंदीचा. आत गेल्यानंतर कोण आहे ते आवाज दिला. या साधकाने सांगितलं मी एक साधक आहे. कहाँ से आए हो? बोले महाराष्ट्र से आया हो. महाराष्ट्र में पुणे जानते हो? मला वाटते कुराडी मौली सांगितली कथा. पुणे जानते हो? बोले हाँ जानता हो. कहाँ रहते हो? बोले आलंदी में. आलंदी में? हाँ. क्यों आए हो? त्याने सांगितलं योग की साधना करने आया हो. तो योगी खवळला त्याच्यावरती, आळंदीच्या साधकावरती. तो म्हणला पागल कैके. तो शब्द नको म्हणायला मला. हा हा ते शब्द असा आहे, खरा तर असंच म्हटलं जातं परंपरेने, भाड खाऊ. इधर क्यों आया है? अरे हम जब योग की साधना करते हैं तब हमें जो कुछ ज्ञान नहीं मिलता योग का, हम सूक्ष्म रूप में आलंदी में संत ज्ञानेश्वर जी के पास जाते हैं और वहाँ से विद्या प्राप्त करके पुनः यहाँ आते हैं और समाधि लगाते हैं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली प्रगट केली. म्हणून भाव समाधी, प्रेम समाधी, योग समाधी आणि ज्ञान समाधी. मी ज्ञान समाधीसाठी अधिक प्रमाण दिले नाही, आपण ऐकलेत 8 दिवस. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा राय ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत, योग्यांचे शिरोमणी आहेत. म्हणून त्यांच्याकडे ज्ञान समाधी, म्हणून आळंदीतली समाधी योग समाधी आहे, भाव समाधी ती आहे, प्रेम समाधी आहे आणि ज्ञान समाधी आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाहीये, ज्ञानोबराय जो कोणी जाईल ज्ञानोबराय त्याला या सर्व प्रकारच्या समाधी द्यायला तयार आहे. जावं लागेल मात्र तिथे. ज्ञानोबराय जो गेला, ज्याची जशी मागणी आहे त्यांनी मागणी केली तर ज्ञानोबराय ती समाधी त्याला लावून द्यायला तयार आहे. कोणी म्हणला प्रेम, चल प्रेम घे. बोला आळंदीतल्या साधकावरती प्रेम करतं कोण? करतं कोण? किंवा आळंदीतल्या आपल्या महाराज मंडळीचं वैभव आहे तरी कोण? ज्ञानेश्वर महाराज आहे, त्यांच्यामुळे आपलं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल. तेच प्रेम करू शकतात महाराज. म्हणून ती आई आहे, ती माऊली आहे, ती अनाथ जे स्वतःला म्हणून घेऊन तिथे शरणागत होत आहेत त्या सर्वांचं पालन पोषण करायला. हो, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल. कोणी उपवाशी राहत नाही इथं. कुत्र सुद्धा उपवाशी राहत नाही. इथल्या कुत्र्यांना जर तुम्ही अशी तूप लावून चपाती टाकली ना, ते असे वास घेतील म्हणतील नंतर खावा, आता पोट भरलेलं असं. इथे कुत्रे सुद्धा उपवाशी राहत नाही. माणसाचं काय घेऊन बसले? प्रेम करते कोण इथे? ज्ञानोबारायच करतात. एका अंगाने प्रेम समाधीच्या बाबतीत बोलू, महाराष्ट्रातल्या सकल संतांना जर प्रेम कोणी दिलं असेल त्या काळी तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. म्हणून आपण परंपरेने ऐकतो ना की त्या काळी
सर्व संतांचा पाठीमागे जे खंबीर पाठिंबा जो होता तो ज्ञानोबारायांचा होता. बघा तुम्ही, तुकोबारायाचे अभंग बुडवले ना, तुकोबारायाचे अभंग बुडवले, पण त्या काळी कान्होपात्रेचे अभंग नाही बुडवले गेले. कान्होपात्र ही वेश्येची कन्या आहे, नगरवधूची कन्या आहे. तिचे अभंग सर्व महाराष्ट्राने स्वीकारले. तुकोबारायाचेच अभंग का बुडवले? मोठे मोठे संत लोक भाव सांगत असताना हेच सांगतात की जेव्हा कान्होपात्रेने अभंग लिहिले तेव्हा कान्होपात्रेच्या पाठीमागे खंबीर पाठीमागा ज्ञानोबारायांचा होता, म्हणून तिच्या अभंगाला कोणी बुडवू शकलं नाही. पण जेव्हा तुकोबारायांनी अभंग लिहिले तेव्हा ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले होते, म्हणून तुकोबारायाच्या अभंगाला बुडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून तर कधी कधी तुकोबारायाचा तो अभंग जो आहे ना तो याच अंगाने आहे. कोणता? तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा, बोलिले कुरे वेळी वापुडे उत्तरे करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला. हो तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा करा क्षमा अपराध. ज्ञानोबारायांनी सर्वांना प्रेम समाधी आपल्याला दिलेली आहे, भाव समाधी सुद्धा आपल्याला ज्ञानोबारायच लावतायत. योग समाधी, ज्ञान समाधी या सर्व समाधीचा प्रादुर्भाव जिथून होतो आणि जिथे आहे ते म्हणजे हे अलंकापूर नगरी आहे. अशा या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबारायांना ही सर्व प्रकारची समाधी देण्यासाठी परमात्मा पंढरीनाथ आळंदीला आले. अलंकापुरीस पांडुरंग गेले, मी इथून प्रवेश केला होता. समाधिस्थ केले ज्ञानदेवा, देवाने समाधिस्थ करण्यासाठी तशी कीर्ती पण लागते बरं, तशी अलौकिकता लागते. ज्ञानोबाराय अलौकिक आहे, ज्ञानोबाराय अद्भुत आहे, ज्ञानोबाराय अद्वितीय आहे, ज्ञानोबाराय अप्रतिम आहे, ज्ञानोबाराय विलक्षण आहेत, ज्ञानोबाराय विचक्षण आहेत. ज्ञानोबारायाला दुसरी द्यावी तरी कोणती कोणती उपमा, कारण उपमाच कमी पडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ही ज्ञानोबारायाची समाधी लौकिक समाधी नाहीये, ही अलौकिक समाधी. लौकिक समाधी आपण पण तिकडे आपल्या आज्याचं पंजाचं जे तडगं बांधतो ना आपण, त्याला पण म्हणतो ही माझ्या आज्याची समाधी म्हणे. ती समाधी नाहीये, मग ते थडगं आहे. हा आपण म्हणतो ते आपल्या वडिलाबद्दलचा आज्याबद्दलचा आदर आहे आपल्याबद्दल, पण ती समाधी नाहीये, ते थडगा आहे. ही समाधी आहे. इथे आजही ज्ञानेश्वर महाराज चैतन्य रूपाने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. म्हणून तर असं आम्ही पूर्व परंपरेने ऐकत आलो की जेव्हा हे अमेरिकेचे काही लोक आले होते तेव्हा त्यांनी हे प्रमाणपत्र दिलेलं आहे की या मृत्यूलोकातलं सर्वात ऊर्जेचं ठिकाण कोणतं असेल तर ती ज्ञानोबारायाची समाधी आहे. आजही संस्थांकडे आहे ना, संस्थांकडे लेटर आहे. म्हणून कारण याच भूमीच्या खाली शेष भगवान आहे आळंदी. कारण शेष भगवंतांनी जी आपल्या मस्तकावरती जी भूमी धरलेली आहे ती इथे खाली शेष भगवान आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून ही लौकिक नाहीये, ही अलौकिक समाधी आहे. ज्ञानोबाराय सुद्धा अलौकिक आहे. ऐका, अलौकिक शब्दाचा अर्थ ज्यांच्या जवळ गेल्यानंतर लौकिक प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी फलश्रुती प्राप्त होते. हा अख्खं ज्ञानोबारायचं चरित्र पाहिलं तरी चालेल. आता चरित्र जर सांगायला लागलो तर 4च अंगाने मी आता सांगू शकतो, मला विस्तार संक्षिप्त करायचा म्हणून. कारण एखाद्या व्यक्तीचा जर परिचय करून घ्यायचा असेल तर 4 अंगाने करता येतो. नाम, रूप, लीला आणि धाम. 4 अंगाने त्या व्यक्तीचा. एखाद्या व्यक्तीचं नाम ऐकलं आपण, वा लेच नाव आहे त्यांचं, मग त्या व्यक्तीचं आपल्याला रूप पाहण्याची इच्छा होती. ती व्यक्ती दिसती तरी कशी. आले दुसऱ्या स्टेजवर, त्याचं रूप बघितल्यानंतर मग कळते अरे जसं नाव आहे तसंच यांचं रूप पण आहे. पण ते रूप बघितल्यानंतर मग विचार पुन्हा येतो, हे करतात काय, हे करतात काय, काय करतात, हे तंबाखू खातात की कलर केलेल्या ठिकाणावर हे कार्यक्रम करतात, हे करतात काय असेल. मग ती त्याची क्रिया पाहण्याची, त्यांची लीला पाहण्याची आपल्याला इच्छा होते. नाम, रूप, लीला आणि शेवटी मग हे राहतात कुठे
त्यांचं धाम पाहण्याची इच्छा होते. म्हणून नाम, रूप, लीला आणि धाम या 4 अंगाने आपण ज्ञानोबाराचे चरित्र बघू. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायचं नाम ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव नाव आहे. ते नाव सुद्धा अलौकिक आहे. कोणत्या अंगाने? एकाच अंगाने मला सांगायचं पुढे निघून जायचंय. ज्यांच्याजवळ गेल्यानंतर, ज्या अलौकिक व्यक्तितत्वाजवळ गेल्यानंतर लौकिक जगतातल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी फल मिळत असेल, ती व्यक्ती अलौकिक आहे. ज्ञानोबारायचं नाम अलौकिक आहे. कारण ज्ञानोबारायचं नुसतं नाम जर घेतलं तरी लौकिक जगतातल्या प्रत्येक व्यक्तीला फलश्रुती मिळेल. पातकी दुर्जन हीन याती, पातकी दुर्जन हीन याती, पातकी दुर्जन हीन याती, पातकी दुर्जन हीन याती. 4 अक्षरे तया जगाशी उपकार तारी येले नारी नर. किंवा अजून प्रमाण घ्या. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. किंवा तिथे वासुदेव शब्द कोणता पण घ्या. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. त्यांचं ज्ञानदेव ज्ञानदेव हा चतुसाक्षरी जो मंत्र आहे, याचा जर जप केला तर पातकी, आता विस्तार करायला वेळ नाही बरं का, कोण कोण तरतं ज्ञानोबाराच्या नावाने, पातकी दुर्जन हीन याती. सर्व टाकून दिली या 4 शब्दामध्ये. प्रत्येकाचा उद्धार फक्त ज्ञानदेव ज्ञान, जसं भगवंताचं नाम अलौकिक आहे, विस्तार नाही करणार, तसंच माझ्या ज्ञानोबाराचं नाम सुद्धा अलौकिक आहे. कारण फल देणार आहे ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, विस्तार नाही, पुढे चला. भगवान ज्ञानोबाराचं रूप अलौकिक आहे. फेरन लावलीन पावडर लावलेलं नाही, ते आपण लावतो तसं. मग ते लौकिक रूप नाही, ते अलौकिक रूप आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. माझ्या ज्ञानोबारायचं रूप अलौकिक आहे. किती सुंदर असतील ज्ञानोबाराय. ते गुलाबराव महाराज पाटील जे स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे, ते माऊलीच्या समाधीसमोर दररोज येऊन बसायचे. चर्मचक्षु नव्हते त्यांना, अंध होते.
परंतु बघत असताना माऊली समोर येत असताना शृंगार करून यायचे म्हणे. हा, मी ज्ञानोबराची कन्या आहे. सर्व शृंगार करायचे, नद बीद घालून यायचे, सर्व शृंगार करून. आणि मग त्यांना कोणी विचारलं, माऊली महाराज तुम्ही माऊलींना बघताय, कसे दिसतायत माऊली? तर मग त्यांनी ते म्हणे ना इकडं मी फोटो काढून देतो. आणि मग त्यांनी जो फोटो काढलाय तो फोटो आजही माऊलीच्या मंदिरात आहे. तुम्हाला नाही, त्यांना डोळे नव्हते तरी फोटो काढलाय हे सांगतो मी. हा, मग तर विशेष वाटला असेल ना. आणि मग ज्ञानोबरायांनी म्हणून डॉक्टर बाबांच्या त्या अष्टादशामध्ये जो माऊलीचा फोटो होता तो त्यांचाच फोटो आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायाचं रूप अलौकिक आहे. आमचे कुरेकर बाबा म्हणत असतात, आपले पोरं आळंदीतले पोरं शिळ्या भाकरी खाऊ द्या, पण गावाकडे गेले की नाही तिकड्या मुलापेक्षा टवटवीत दिसतात म्हणे. हा, तेच म्हणजे दिसतात म्हणे. का पर तेच करवती बेत खातात बाबा म्हणायचे कुरेकर बाबा. करवती बेत म्हणजे भाकरी भाजी, नाही तर मग बेसन भाकर. रात्री खाल्लं ना तुम्ही? बरेच जण गळाटले म्हणा. हा, बेसन भाकरी खातील म्हणे, इथे शिळे तुकडे खातील मुलं, पण आळंदीचे मुलं तिकड्या मुलापेक्षा तेजपुंजच दिसतील. कारण काय? कारण काय? कारण काय? ज्ञानोबराच्या समाधीचं दर्शन करत असताना ज्ञानोबराय त्यांना स्वरूप सौंदर्य सुद्धा देऊन टाकतात. विठ्ठल 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 म्हणून तर नरोडे महाराज गोड दिसतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायचं रूप अलौकिक आहे. नाम रूप दोनच झाले ना. पुढं काय? हा, नाम रूप लीला. हा, लीला सांगायची. ज्ञानोबरायची लीला अलौकिक आहे. धरून सगुण रूपे, हा हा, केली बाळ क्रीडा. धरून सगुण रूपे केली बाळ क्रीडा. बोलविला रेडा निगम सगुण रूपे केली बाल क्रीडा. सगुण रूप म्हणजे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशने. ज्ञानोबराय चित स्वरूप आहेत. विठ्ठल विठ्ठल धरून सगुण रूपे केली बाल क्रीडा. बोलविला रेडा निगम वाचे. बोलविला रेडा, बोलविला रेडा. याने नाही, पण तुम्ही दिली दात तरी मला बरं वाटेल ना. मग बस बाकी त्याचं काय घेऊन बसले. हा, ज्ञानोबरायांनी बाल लीला केली. काय लीला केली? ती लीला सांगायसाठी आणि ती ऐकण्यासाठीच आपण असतो. पण तू कधी कधी तर चिंतन करायचं झालं की भावनेला बाजूला ठेवावं लागतं आणि तिथे आरूढ व्हावं लागतं. खरं तर माझ्याकडनं अपेक्षा ज्ञानोबराच्या चरित्राचीच आहे ना. मग ज्ञानोबराच्या लीला काय? अद्भुत लीला, अलौकिक लीला, अप्रतिम लीला. धाम शेवटी घेऊन टाकतो आता ज्ञानोबरायचं. ज्ञानोबराच्या लीला काय? या अलंकापूर नगरीतली प्रत्येक कण न कण ज्ञानोबराच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. म्हणून तो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते ज्ञानोबराच्या कृपेने. विठ्ठल 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 विठ्ठल. याच भूमीमध्ये ज्ञानोबराच्या सर्व लीला झाल्या. ज्ञानोबरायांचे आई वडील याच भूमीमध्ये सिद्ध बेटात जे वास्तव्याला राहिले. ज्ञानोबराचे मूळ पुरुष, मी लीला सांगतो थोडक्यात आता. ज्ञानोबराचे मूळ पुरुष
कुलकर्णी घराण्यात हरिहर पंत आणि मग तिथून क्रमाक्रमाने ज्ञानोबारायांचे बस गोविंद पंत आणि मीराबाई यांचे पुत्र. तानपुरा चालू आहे, बंद करा ते. हा ते बंद करा. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो मीराबाई आणि गोविंद पंत यांचे पुत्र विठ्ठल पंत. जन्मताच तेजपुंज महाराज त्यांचे व्यक्तिमत्व. अल्प काळातच सर्व ज्ञान प्राप्त करून घेतलं. व्याकरण असेल, जे जे सर्व ज्ञानाची प्रक्रिया सर्व त्यांनी पैठणमध्ये आत्मसात केली आणि जे ज्ञान प्राप्त केलं ते परिभ्रमण करून आपल्या त्या ज्ञानाची जी काय अनुभूती आहे ती घेण्यासाठी परिभ्रमण करावं लागतं. मग तीर्थयात्रेला जावं असं आईवडिलाकडे गोविंद पंत आणि मीराबाईकडे विनंती केली. सांगितलं जा बाबा. निघाले विठ्ठल पंत. पहिले निघाल्यानंतर थेट यात्रा सुरू झाली. सोमनाथ, द्वारका असे करत 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 मग आपल्या महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात सप्तशृंगी, नाशिक, भीमाशंकर लवकर आणावं लागेल मला. आणि मग आळंदीमध्ये विठ्ठलपंत आले. आल्यानंतर सिद्धेश्वराचं दर्शन केलं महाराज. नामामने देवा पुरातन स्थान. आणि मग त्या सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. सिद्धेश्वराचं दर्शन केल्यानंतर परिक्रमा करून जेव्हा अलीकडे येत आहेत तेव्हा ज्ञानोबारायांचे आजोबा म्हणजे आईचे वडील, काय नाव, सिद्धोपंत. सिद्धोपंतांनी बघितलं कुणीतरी तेजपुंज ब्रह्मवृंद दिसतंय, द्विज दिसतायत, यांना विचारलं पाहिजे. पूर्वीचे लोक विचारायचे गावात आलं तर, पाहुणा आला तर, का हो कुठले तुम्ही. मग सांगितलं तर ती जाऊ द्या कुठले असो, चला पहिलं चहा प्याला, असे विचारायचे लोक. हल्ली काही राहिलं नाही. हल्ली लोकांच्या घरी गेल्यावर सुद्धा म्हणतात चहा घेता का, रोगर पाजा आता आम्हाला. हा काही लोक. ज्ञानोबारायांच्या आजोबांनी विचारलं आपण कुठले, सर्व परिचय दिला. परिचय दिल्यानंतर घरी आणलं, त्यांचा आदर सत्कार केला. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी. रात्रभर मुक्काम झाला. सिद्धोपंतांची कन्या जी होती त्या कन्येचं नाव आहे रुक्माई माता. अगोदरच मनात भावाला की ही ज्या अर्थी एवढे तेजपुंज दिसतात, साधनेचं बळ चेहऱ्यावरती दिसतं. आणि मग ते एवढी तीर्थयात्रा करून आले होते. आता तुम्ही सुद्धा इथून चाललेत ना, तुमच्या सुद्धा चेहऱ्यावर तेज. इथून गेल्यानंतर तुमच्या घरचे सुद्धा म्हणणार वाह काय दिसताय राव तुम्ही. बरोबर ना भागचंद बुवा. मग जर मोजायला लागले ना, आता तराजूत ठेवतो तिथं मोठं, या एका तराजूत बसवायचं, चला वजन किती वाढलं. बोला तुम्ही. मी एक विनोदाने बोलतोय. संतांच्या चरणाजवळ आल्यानंतर बोला कशाची चिंता आहे तुम्हाला, कशाची चिंता आहे. 10 वाजता जेवणारे सकाळी 7 वाजता नाश्ता करत होते. बस काहींनी पारायण केलं, काहींनी मस्तपैकी ती समाधी घेतली आळंदी, काहींनी वर घेते. त्यांचं पण भाग्य असल्याशिवाय घेतात का बिचारे. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या सानिध्यात आल्यानंतर कसली चिंता राहत नाही महाराज. म्हणून संतांच्या संगतीत राहिलंच पाहिजे. म्हणून तर न व्हावेत भले संत संगष्टने. रात्रीच झालं ना, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. आणि मग विठ्ठलपंतांना रात्री तिथे विश्राम केल्यानंतर सिद्धोपंतांना स्वप्न पडलं, असं चरित्रात आहे बरं, महिपती महाराजांनी पण लिहिलं. आणि मग त्यांना भगवंताने सांगितलं जे भूदेव आलेत ना त्यांना तुमची कन्या सालंकृत तुम्ही करून द्या, म्हणजे त्यांच्यासोबत विवाह पाणीग्रहण करून द्या. सकाळी उठले ते स्वप्न सांगितलं. विठ्ठलपंतांना सांगितल्यानंतर विठ्ठलपंत म्हणले मी तीर्थयात्रा करायला निघलो, त्या विवाहासाठी थोडा आलेलो आहे. ते म्हणले भगवंतानी मला ही आज्ञा केलेली आहे. ते म्हणले मान्य नाही करणार. पण सिद्धोपंताची काय साधना असेल, त्यांनी सांगितलं हे स्वप्न तुम्हाला पडलं तर मग. ते म्हणले मग मी मान्य करील. आणि दुसऱ्या दिवशीच्या रात्रीला तेच स्वप्न विठ्ठलपंतांना पडलं. आणि मग ठरल्या गेलं की रुक्माई सालंकृत विठ्ठलपंतांना देऊन टाकायची. विवाह झाला, पाणीग्रहण सोहळा समाप्त झाला. आणि पाणीग्रहण सोहळा पूर्ण झाल्यानंतर पंढरीची वारी आली. विठ्ठलपंत इथूनच पंढरीच्या वारीला सर्वच जण गेले. पंढरीची वारी केली, पण आपली तीर्थयात्रा अधुरी राहिली ना, मग पुढची तीर्थयात्रा पूर्ण करावी म्हणून सासरेबुवांना सिद्धोपंतांना रुक्माईला विचारलं मी तीर्थयात्रा करून येऊ. हा जावा. गेले पुढची तीर्थयात्रा करून पुन्हा परत आले. परत आल्यानंतर इथे आळंदीत आल्यानंतर आता आपल्या जन्मगावी गेलं पाहिजे म्हणून पत्नीला घेऊन पुन्हा आपेगावी गेले. इकडे आईवडिलांना मुलाचा विवाह झालेला आहे आणि
आळंदीतली कन्या आहे, आनंदाला पारावार नाही, आनंदाची डोही. मी तुमच्यासाठी पण म्हणतोय, असं झाल्यावर आनंद वाटतो लोकांना. आणि तिथे कालांतराने कथा अशी सांगते की गोविंद पंत आणि मीराबाईंचं देहावसान झालं. तो तेव्हाचा काळ, काही दुष्काळ पडल्यामुळे उदरनिर्वाहाची सुद्धा चिंता पडली विठ्ठलपंतांना. इथे सुद्धा आळंदीमध्ये सिद्धोपंतांना मुलबाळ दुसरं काही नव्हतं, एकच कन्या आहे. तर त्यांना पुन्हा इथे आळंदीत आणलं, आळंदीत राहू लागले. 12 वर्ष गेले, पण संतती काही प्राप्त झाली नाही. मग विवाह झाला, मला अजून संतती प्राप्त नाही, स्वप्नात तर सांगितलं ना, अजून हे काही खरं होत नाही. मग उद्वेग निर्माण झाला. दररोज विचारायचे, रुक्माई मी संन्यास घेऊ? तिने सांगितलं, संन्यास कसं घेता येईल तुम्हाला? एक पुत्र प्राप्ती हो द्या. मग दररोजच विचारावं पुन्हा, मी संन्यास घेऊ. मग वैतागून एक दिवस म्हटलं, जा घ्या. आणि विठ्ठलपंत निघाले, सरळ काशीला जाऊन रामानंदाकडे संन्यास दीक्षा स्वीकारली. त्यांचं नाव चैतन्य ठेवण्यात आलं. आणि पतीच नाही तर पतीचं सुख नसेल तर मग माझे गोस्वामी तुळशीदासजीची चोपाई सांगू का? जिय बिनु देह नदी बिन गारी, जिय बिनु देह नदी बिन गारी, तैशी अनाथ पुरुष बिन नारी. ते दुःख घेऊन मग त्या दुःखामध्ये करावं काय? भगवंताची उपासना, दुसरं काय करावं? म्हणून दररोज अश्वत्थाची 1.25 लाख प्रदक्षिणा ज्ञानोबाराच्या मातोश्री निघाला. जो सुवर्ण पिंपळ आहे ना आळंदीमध्ये माऊलीच्या मंदिरात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, 1.25 लाख प्रदक्षिणा कराव्यात. पुण्य उदयाला आलं, तपश्चर्या फळाला आली. आणि चैतन्य महाप्रभू, चैतन्यांचे गुरु रामानंद तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले. आळंदीला आले नाही, मी एक असं वाक्य ऐकलं, रुक्माई मातेच्या तपानेच त्यांना इथं ओढून आणलं. आणि मग सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. या परिक्रमा करत होत्या, कोणीतरी साधू दिसते, महापुरुष दिसतात म्हणून दर्शन केलं, आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. पण डोळे भरून आले. बाबा का रे बाळ, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू, तुम्ही मला आशीर्वाद दिला पुत्रवती भव, पण पतीशिवाय पुत्र कसा होईल महाराज? म्हणजे माझा आशीर्वाद कधी व्यर्थ जाणार नाही, तुमचा आशीर्वाद व्यर्थ जाणार नाही, मान्य आहे. पण माझे पती माझ्याजवळ नाही आहेत, कुठे गेले? त्यांनी संन्यास घेतला. किती दिवसापूर्वी घेतला? सर्व काही कथाभाग सांगितला. रामानंदांनी विचार केला की कदाचित आपल्याकडे संन्यास दीक्षा घेतलेली हेच तर नसतील. मग ओळख पटवून दिली तर मग कळालं की हेच ते आहेत, यांना घेऊन काशीला. आणि तिथे गेल्यानंतर चैतन्यांना विचारलं, विठ्ठलपंताचं नाव चैतन्य ठेवलं गेलं, की संन्यास दीक्षा दिली पण घरी कोण आहे? आणि जेव्हा समोरच सर्व दिसल्यानंतर आता काय गुरुसमोर बोलावं, काय खाली मान घातली. मग गुरुच्या आज्ञेने पुन्हा संन्यास दीक्षा सोडून पुन्हा ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश केला. ग्रस्त आश्रमात प्रवेश केल्यानंतर गुरुची आज्ञा असेल ना तर माणसाने काही पण करावं, हे याचं प्रमाणच आहे गुरुनिष्ठेबद्दलचं आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यांना माहीत नव्हतं का त्या टायमाला किती त्रास होईल, परंतु गुरु आज्ञा आहे. आणि मग ग्रस्त आश्रम स्वीकारला. नंतर क्रमाक्रमाने 2-2 वर्षाच्या अंतराने 4 पुत्राचा जन्म झाला. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्म, चित्कला. 4 पुत्र जन्माला आले. त्यातले निवृत्तीनाथ भगवान ज्येष्ठ आहेत, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई. पण इकडे आळंदीमध्ये जिकडे तिकडे महाराज विठ्ठलपंतांना उपेक्षित टाकले गेले, की संन्यास घेतल्यानंतर पुन्हा ग्रस्त आश्रमामध्ये. आणि मग जिकडे तिकडे उपेक्षित भावाने म्हणून सिद्ध बेटात राहू लागले. पण मुंज करायची ना आता मुलांची. मग ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये प्रस्ताव मांडला की माझ्या मुलांची मुंज करायची आहे. मग ती मुंज करता येणार नाही म्हटली, कारण तुम्ही संन्यास दीक्षा स्वीकारल्यानंतर. मी यासाठी थोडा विस्तार याचा अधिक केला, कारण माझे डॉक्टर बाबा येणार आहेत म्हणून मी वाट पाहतोय. हा हा बर. विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणून चरित्रात आलं. हा 4 पुत्र प्राप्ती झाली. हा मुंज करायची. ब्रह्मवृंदाच्या समोर सभा मांडली. सभेमध्ये नकार देण्यात आला. म्हटले मग आम्हाला सांगा, आम्ही काही जी दंड स्वीकारायचा असेल ते स्वीकारू. आणि मग सांगितलं एकच शिक्षा आहे, देहांत प्रायश्चित्त. आणि ती वार्ता घेऊन जेव्हा सिद्ध बेटामध्ये विठ्ठलपंत येत आहेत घरी, जेव्हा सर्व वृत्तांत सांगितला आणि वृत्तांत सांगितल्यानंतर हे बोलायला लय सोपं वाटतं, पण एकच वाक्य बोलतो, ज्ञानोबारायचं चरित्र म्हणजे करुण रसाचा समुद्र आहे. विठ्ठल विठ्ठल रुक्माई मातेला सांगितलं. काय दिला हो धर्मपंडितांनी आदेश? शब्द नव्हते, डोळ्यात अश्रू होते. सांगा ना काय आदेश दिला? रुक्माई, मुलांना बाजूला जाऊ दे, मग सांगतो. आणि मग सांगितलं की मला आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलंय. म्हणजे तर आपल्या मुलांना समाजामध्ये सामावून घेतल्या जाईल, मग त्यांची मुंज होईल, आपल्याला बलिदान द्यावं लागेल. अहो पण पण हे आपले छोटे छोटे बाळ, ज्यांनी स्वप्नात सांगितलं होतं तो ईश्वर परमात्मा यांची रक्षा करेल, आपल्याला जावं लागेल. ती रात्र, करुण रसातली रात्र, सर्वजण विश्राम करण्यासाठी रात्रीला आज मुक्ताईला, ज्ञानोबारायांना, सोपान काकांना आणि निवृत्तीनाथांना रुक्माई मातेने आपल्या मांडीवर सर्वांना घेतलं. सर्वांच्या माना आपल्या मांडीवर घेतल्या. सोपान काकाने विचारलं, आई तू असं का बरं झोपू घालते आज? बाळांनो, इथंच झोपा, माझ्या मांडीवर डोकं ठेवा. सर्व मुलांच्या डोक्यावरून हात फिरवते रुक्माई, परंतु माझ्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ तर माझ्या मुलांना कळेल. पण निवृत्तीनाथ भगवान ते निवृत्ती आहेत. मा, तुझ्या डोळ्यामध्ये मला अश्रूचे द्रव बिंदू दिसत आहेत. ज्ञाना, प्रेमामुळे ही मुक्ता झोपली ना, म्हणून मला हे प्रेम ओसंडत आहे. आणि जेव्हा चौघही पुत्र झोपलेले आहेत, विठ्ठलपंताने सांगितलं, चला जायचंय आपल्याला, चला. हो पण जावं लागणार आहे आता, ही कसोटी आहे आपली. आणि प्रत्येकाची मान खाली ठेवते रुक्माई. जेव्हा छकुल्या मुक्ताईची मान ठेवण्यात आली, तेव्हा रुक्माई मातेचा बाण फुटला. हे माझे गोड गोड लेकरं, यांचा कोण सांभाळ करे? मी उठवलं पाहिजे म्हणून निवृत्तीनाथांना उठवलं. निवृत्तीनाथ उठले. आई, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू? मी म्हटलं होतं तुला रात्रीच, तुझ्याकडे काहीतरी दुःख आहे, सांग माई, काय झालं? सर्व वृत्तांत सांगितला. ज्ञाना, निवृत्ती, आम्हाला देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी जायचंय. धर्मसभेने आदेश केलेला आहे. बाळा, आम्ही चाललो, पण या तिघांची आई आजपासून तू व्हायचंय. मा, हा राजा, हा ज्ञाना तर तुझ्या कृपेचा पात्र आहेच, परंतु ही छकुली मुक्ता, ही छकुला सोपान, याची काळजी घ्यायची तू. चाललो आम्ही. निवृत्तीनाथाच्या डोक्यावर हात ठेवला. मला वाटते आई वडिलांनी आपला सर्व प्राण ऊर्जा निवृत्तीनाथामध्ये सोडली असावी आणि देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी गेले. निवृत्तीनाथ ते निवृत्ती आहे, पद्मासनामध्ये रात्रभर बसून आहेत, भगवंताचं भजन करतायत. कारण त्यांना गहिनीनाथाच्या द्वारा जो काही कृपा प्रसाद मिळाला आहे, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार सोजविले, प्रसाद रूपाने जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे त्यांची स्थिती स्थिर आहे, त्यांच्याकडे शोक नव्हता. पण 3 भावांना मी सकाळी काय सांगू, सकाळी सर्व उठल्यानंतर असं वर्णन आहे, ज्ञानोबारायांनी नाही विचारलं, पण सर्वात अगोदर मुक्ताईने विचारलं, दादा, आई कुठे? उत्तर नव्हतं, फक्त जवळ घेतलं, पोटाला लावलं. मुक्ता, आपले आई बाबा गेले म्हणे गावाला गेले. दादा, कधी येणार ते? नाही येणार आता. ज्या गावाला गेले त्या गावावरून परत नाही येत आहेत. आणि चौघाही भावांनी, निवृत्तीनाथांनी तिघाही भावांना
आपल्या पोटाशी धरलं. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांचं सांत्वन केलं. मुक्ताई म्हणे, दादा मला आई सांगून का नाही गेली? निवृत्तीनाथांनी आपलं तेज चारही भावांच्या डोक्यावरती जेव्हा समर्पित केलं, शोक मावळण्यासाठी ज्ञानाची गरज असते, आणि सर्व वृत्तांत खरा जो आहे तो सांगितला. मग आता ज्यांनी आपल्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्य घ्यायला सांगितले, आपण आता त्यांच्याकडे जाऊया. म्हणून धर्मसभेमध्ये चौघही भाऊ आले आणि मग सांगितलं, आता आमच्यासाठी काय वृत्तांत ते सांगा. आमच्या आईवडिलांनी तुमच्या आज्ञेचं पालन केलं. आमचे आईवडील देहांत प्रायश्चित्य घेण्यासाठी गेलेले आहेत. आमची मुंज आम्हाला धर्मामध्ये सामावून घ्या. आता विरोधाला विरोध असेल ना, तर माणसाचा विरोध कधी संपत नाहीये. हो, मतभेद असेल तर मतभेद असावं माणसाच्या जीवनात, मनभेद नसावं. पण यांच्यात मनभेदच झालेला होता. त्याने सांगितलं, तुम्हाला कोणतं देहांत प्रायश्चित्त मिळणार नाहीये. तुम्ही तेच रक्त आहात, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त त्यांना दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा आमच्याकडे सामावून घेतल्या जाणार नाही. तुम्हाला जावं लागेल कोर्टात पैठणच्या. द्या पत्र लिहून. आणि पत्र लिहून दिलं सरळ पैठणला. म्हणून तर कोळगावचं जे माऊलीचं मंदिर आहे ना, सोनू महाराज, तिथे माऊली थांबलेले आहेत असं चंद्रशेखर महाराज देगलूरकरांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर हे पत्र दिलं. तिथल्या ब्रह्मवृंदांनी पत्र वाचलं. आणि पत्र वाचल्यानंतर मग आता कर्मठता होतीच त्या काळामध्ये. सांगितलं, तुम्हाला शुद्धीपत्र देता येणार नाहीये. म्हणजे मग आमच्यासाठी सांगा काय? काही नाही, खरस्वान याती वंदोनी. तुम्ही भक्ती करा, खरस्वानांची पूजा करा. बोला आता, कारण तर तुमची शुद्धी होईल. पण तिथं ज्ञानोबाराय होतेच. मग ते ज्ञानोबाराय थांबले नाही. ज्ञानोबाराय म्हटले, शुद्धी द्यायची कुणाला? मूळताच आत्मस्वरूप शुद्ध आहे, त्याच्यात कोणता दोष आहे? तिथे कुठे विकल्प आहेत? आणि ते आम्ही आहोत. आम्हाला शुद्धी. तिथे ब्रह्मवृंद म्हणले, म्हणजे ज्ञानदेव नाव झालं म्हणजे ज्ञानाचा साठा तुमच्याजवळ असं तुम्हाला म्हणायचं. ज्ञानाने मनुष्य मोठा, नामाने मोठा मनुष्य होत नाहीये. जसं नाम आहे तशी करणी असली पाहिजे. तिथून एक रेडा जात होता. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथाकडे बघितलं आणि डोळे झाकले. गुरुचा आदेश मिळाला. सांगितलं, हो, जसं नाव आहे तशीच कीर्ती सुद्धा आहे. तो रेडा जात होता. माझे बाबा सांगायचे, काळोबा नावाचा कोळी तो होता आणि त्याचा तो रेडा, त्याचं नाव होतं ज्ञाना. म्हणजे मग तुझं नाव ज्ञान आहे तर या रेड्याचंही नाव ज्ञान आहे. मग तू जर वेदाच्या रुचा बोलशील तर हा रेडा बोलेल का? म्हटलं अवश्य बोलेल. बोलवला रेडा. निवृत्तीनाथाकडे बघितला, डोळ्याने आशीर्वाद दिला, यशस्वी. आणि मग गुरुने आशीर्वाद दिल्यानंतर जो रेड्यावर डोक्यावर हात ठेवला आणि ज्ञानोबाराने सांगितलं, ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद. हो, आणि ऋग्वेद बोलायला लागला. असं यांनी सांगितलं जातं. अतिशुक्तीने म्हणा किंवा घडलंही असेल. ते ब्रह्मवृंद वेद घेऊन येत होते आणि वेदाच्या रुच्या ज्या काही चुकीच्या होत्या त्या दुरुस्त करत होते. आणि जेव्हा ऋग्वेद रेडा बोलायला लागला, कारण ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा, जर आत्मस्वरूप जर भिन्न नसेल तर तो रेडा सुद्धा वेद निश्चित बोलेल. आणि रेडा वेद बोलू लागला. मग चमत्काराला नमस्कार. सर्वांनी जय जयकार. खरं सांगू, ज्ञानोबारायांनी नमस्कार मिळावा म्हणून चमत्कार नाही केला. मग त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? गर्वद्विजान सारविला, गर्वद्विजान हरविला, गर्वद्विजान सारविला, गर्वद्विजान हरिला, शांती रूपे प्रगटला. मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. हे कारण आहे. शांतिरूपी प्रगटला ज्ञान. इथं सुद्धा ज्ञानोबाराची अलौकिकता पहा.
रेडा बोलवल्यानंतरही शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. नाही तर त्यांनी दरबार नाही टाकला मग विठ्ठल विठ्ठल. हा ज्ञानोबा उद्देश काय आहे? गर्वद्विजांचा हरविला मग जे जे कार करायला लागले. ज्ञानोबारायचं स्वरूप काय आहे? ज्ञानोबाराय चित स्वरूप आहेत, आनंद स्वरूप आहेत. हे साक्षात भगवान शंकर निवृत्तीनाथांचा अवतार आहे. भगवान विष्णूचा अवतार ज्ञानोबाराय आहेत. ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका आहेत. आणि आदिशक्ती परांबा भगवती हीच मुक्ताई आहे. जेव्हा ब्रह्मवृंदांना कळालं तेव्हा सर्वांनी जे जे कार केला. अनेक काळ वर्ष पैठणमध्ये राहण्याचा योग आला. आणि मग तिथून नेवाशाला ज्ञानोबाराय आले. नेवाशाला आल्यानंतर एक प्रेत जात होतं. ते प्रेत जात होतं. त्या प्रेताची जी सच्चिदानंद बाबाचं ते प्रेत होतं. आणि मग ज्ञानोबारायांना बघितल्यानंतर त्यांच्या पत्नीला वाटलं साधू आहे, कुणीतरी प्रणाम करावा, दर्शन करावा, आशीर्वाद घ्यावा. दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं सौभाग्यवती भव, मेले माणूस जित उठवील सौभाग्यवती भव. ती रडायला लागली. महाराज ही प्रेत यात्रा माझ्या पतीची आहे. पतीची आहे, माझा आशीर्वाद व्यर्थ नाही जाणार. काय नाव आहे पतीचं? सांगितलं सच्चिदानंद. ते म्हणजे नाव सच्चिदानंद आहे तर मरेल कसा? सच्चित आनंद मरेल कसं ते? आणि मग डोक्यावर हात ठेवला. मेले माणूस जिथं उठवील. आणि मग त्याच सच्चिदानंद बाबाच्या द्वारा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण नेवाशाला केलं. म्हणून जगामध्ये मूर्तीसाठी मंदिर असणारे अनेक मंदिर आहेत, पण खांबासाठी मंदिर, जिथे खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते मंदिर म्हणजे नेवाशाला आहे. विठ्ठल विठ्ठल. तिथं ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. अमृतानुभव या सर्व ग्रंथाचं ज्ञानोबारायांनी 2 ग्रंथाचं लिखाण तिथे केलं. हरिपाठाचं लिखाण झालं. कारण चांगदेव 65 ही चांगदेवासाठी लिहिलेली आहे. स्वस्तिश्री वटेशू आपण सर्व भाग माऊलीच्या कीर्तनामध्ये तो ऐकला. आणि मग रेड्याला घेऊन ज्ञानोबाराय नेवासा सोडून पुन्हा आळेफाट्याला आले. आळ्याला रेड्याला समाधी दिली. समाधी देऊन पुन्हा आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर ते येत असताना पुंतांब्याला चांगदेव महाराज समाधी लावून बसले होते. 1400 वर्षे काळ आला की समाधी लावून बसायचे. आणि मग लोक त्यांना त्यांच्यासमोर प्रेत आणून टाकायचे. ते समाधीतून उठले की लगेच ते प्रेत जिवंत व्हायचे. पण हे दृश्य जेव्हा मुक्ताईने बघितलं, ए कशाची रे गर्दी इथं? ते म्हणले हे समाधीस्थ आहेत. कोण आहे? चांगदेव महाराज आहेत. काय यांची ख्याती? ते म्हणले हे मेलेले माणसं जिवंत करतात. कधी? ते म्हणले समाधीतून उठल्यानंतर. एवढा वेळ कशाला पाहिजे त्याच्यासाठी? समाधीतून उत्थान व्हायचं आणि मग हे माणसं जिवंत करायचे. तिथे एक कुत्र्याची अस्थी होती, हाड होती. मुक्ताईने घेतली, अशी फिरवली, फेकून दिली. ते कुत्र तिकडे जिवंत होऊन पुढे निघून गेलं. ही बी उठली असं सांग. आणि ही जेव्हा कीर्ती बघितली, आळंदीला जेव्हा ज्ञानोबाराय आले आणि चांगदेव महाराजाची समाधी उत्थान झाल्यानंतर बघितलं तर एकही प्रेत नाही. ते म्हणले का आपल्या तारखी बंद झाल्या, आता कुणीच नाही आहे समोर. शिष्य लोकांनी सांगितलं होते, पण ते आळंदीचे 4 भावंड आले. त्यातल्या मुक्ताईने सर्व प्रेत जिवंत केले. ध्यान लावलं बघितलं तर कोण आहे, तर सर्व कळालं की ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ. मग पत्र लिहायला सुरुवात केली. आता पत्रामध्ये तीर्थरूप लिहावं वाघसाहेब, तीर्थरूप लिहावं तर छोटे, आशीर्वाद द्यावा तर ज्ञानाने मोठे आहेत. कोरच पत्र पाठवलं. इथं कोरपत्र घेऊन पोहोचल्यानंतर सेवकांनी पत्र बघितलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाकडे गेलं. ज्ञानोबारायांनी मुक्ताईकडे पत्र दिलं. मुक्ताईने सांगितलं दादा कुणाचं पत्र आहे? चांगदेव महाराजाचं. ती म्हणली 1400 वर्ष जगला आणि चांग्या कोराच राहिला म्हणे. ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता कोरा आहे ना तेच चांगले, त्याच्यावर काहीतरी लिहिता येईल. जर त्याच्यावर लिहिलेलं असतं तर काही हो, ते कागद म्हणजे त्यांचं अंतकरण आहे. ते अंतकरण शुद्ध आहे म्हणे, कोरा आहे. त्याच्यावर आपल्याला उपदेश करण्यासारखं आहे. तूच त्यांना उपदेश करायचा. मग ते चांगदेव महाराज भेटण्यासाठी जेव्हा चांगदेव 65 लिहून पाठवली आणि जेव्हा आळंदीला आले, हाच तो रोड आहे आमचा. लोक म्हणत असतात हा लग्नाचा रोड आहे. हा लग्नाचा नाही, हा विश्रांती वड आहे. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा इथे विश्रांती वडावर चांगदेव महाराज सर्व शिष्य वाघावर बसून, हातात चाबूक सापाचा. आणि जेव्हा इकडे कळालं तेव्हा मुक्ताबाई म्हणली दादा काय चांगा आलाय.
सांगा शब्दाचा अर्थ चांगला असा पण अर्थ केलेला आहे. म्हणजे मग जावं लागेल. दादा तो वाघावर बसून आला ना, बसलेली होती इथे आपल्या वडगाव चौकामध्ये भिंत आहे ना, बघा संतांचा स्पर्श जडाला जरी झाला तरी त्याच्यामध्ये चैतन्य स्वरूपाने त्याची पूजा आताही केल्या जाते. आणि मग त्या भिंतीला सांगितलं चाल भिंती, आणि मग चालविली जड भिंती. पण त्याचा पुढचा उद्देश घ्या, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा चांगदेव महाराजांनी शिष्यत्व पत्कारलं. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांची कीर्ती होत गेली. मग ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा करावी असा विचार केला आणि दादाला सांगितलं, दादा मला तीर्थयात्रा करायची. पंढरपूरला गेले, भगवंताला विनवणी केली की मला तुमचा नामा तीर्थयात्रेसाठी पाहिजे. ज्ञान नामाची इच्छा व्यक्त करते. इथे वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. विठ्ठल ज्ञान नामाच्या संगतीची इच्छा करत आहे. मला तुमचा देवा काय ज्ञानोबा, मला तुमच्या नामदेवरायाचा संग आहे, तो जो आहे ना मला प्राप्त करायचा आहे. तुमच्या नामदेवाला माझ्यासोबत द्या. बोलवतो. लगेच आवाज दिला, नामा. आले महाराज. लाडका लढिवाळ. आणि नामदेव आले. नामदेवराला सांगितलं, नामा माऊलीसोबत तुला तीर्थयात्रेला जायचंय. त्याने सांगितलं, नाही नाही मी स्पष्ट लिहून दिलेलं आहे, वास द्यावा पंढरीचा सदा संग. अरे जावं लागणार आहे. ज्यांच्यासोबत जायचे ना ते कोणी भाजी विक्रेते नाही आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. जा बाबा तू जा. बळजबरीत दिलं पाठवून ज्ञानोबारायासोबत. जावे स्वस्तिक्षम यावे शीघ्रतम. आणि तीर्थयात्रा करत करत मग पंजाबला गेले. मला ते मुद्दाम सांगावं लागेल. आणि पंजाबला तिथे नामदेव का खूप जो आहे आजही आहे. त्या लोकांची काय श्रद्धा आहे. म्हणून तर नरसी नामदेवाला आपलं मंदिर आत्ता झालं नामदेवरायचं. त्यांनी त्यांची ते गुरुद्वारा किती मोठा तिथे बांधलेला बघण्यासारखा आहे. सर्वात जास्त देणगी शीख समाजाने नरसी नामदेवाच्या मंदिरासाठी दिली. विठ्ठल विठ्ठल. ते पाणी प्यायचं तहान लागली म्हटले. ज्ञानोबाराय म्हटले मी चाललो. लगिमा या सिद्धीच्या द्वारा ज्ञानोबाराय गेले, पाणी पिऊन आले. नामदेवराया काय तुमचं सामर्थ्य काय. इथे ज्ञानोबारायांनी नामदेवरायाची कसोटी नाही घेतली, मग परीक्षा नाही घेतली. माझ्या नामाची कीर्ती जगासमोर ठेवायची आहे, याच्यासाठी ही घटना घडून आणली. नामदेवरायांनी भजन केलं, भगवंताचा धावा केला. हो मी दरवर्षी सांगत असतो, फिल्टर होऊन पाणी आलं नामदेवरायाजवळ. आणि सर्वांनी जे जे काल केला, बोलिये नामदेव महाराज की. हे ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण होतं. नामदेवरायांची कीर्ती महाराष्ट्रभर नाही जगभर झाली. त्याच्या पाठीमागे ज्ञानोबारायच कारण येत आहे. विठ्ठल विठ्ठल. तीर्थयात्रा करून जेव्हा पंढरपूरला आले, भगवंताने स्वागत केलं. आणि मावंद्याचा कार्यक्रम, मावंदे कळते ना, अरे मराठवाड्यात करतात, इकडं काही ठिकाणी नाही करत. विदर्भ मराठवाड्यात यात्रेहून गेले की मावंद्याचा कार्यक्रम ठरला. मावंद्याचा कार्यक्रमाला मग सर्व संत जमा झाले. मग कीर्तन ठरलं. कुणाचं कीर्तन करायचं म्हटले माझंच, म्हणजे नामदेवरायाचं. श्रीनिवास महाराजाचं नाही. नामदेवरायाला कीर्तनाला उभं केलं. सर्वजण टाळकरी म्हणून ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे. आणि मग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा. मग ज्ञानोबारायांनी चाल म्हटली. मावंद्याचा कार्यक्रम झाला. आणि मग देवाने सांगितलं, देवाला ज्ञानोबारायांनी सांगितलं, देवा बस आता थांबावंसं वाटतंय. न लगे मज भुक्ती, न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आरती सर्वथाती. देवा मला तुमच्या जवळ आता समाधी द्या. बस काम पुरं झालं माझं आता. हो ज्या कामासाठी आलो ते काम पूर्ण झालेलं आहे. आता मला जायची इच्छा आहे, मला समाधीस्थ व्हायची इच्छा आहे. ती मला तुमच्या चरणाजवळच. भगवंताने सांगितलं, माऊली झाडाखाली झाड वाढत नसतं. तुमचं मोठेपण माझ्याजवळ राहून नाही होणार. तुमच्यासाठी योग्य ठिकाणे ते म्हणजे अलंकापूर, जिथे तुमची एक समाधी नाही आहे. आत्तापर्यंत तुमचे 108 समाध्या जिथे झालेल्या आहेत, ते तुम्हाला तीर्थक्षेत्र अति उत्तम आहे. आणि मग देवाने सांगितलं, हे बघा वारकऱ्यांनो, आता माझा ज्ञानदादा समाधीस्थ होणार आहे. सर्वजण आळंदीला चला. आणि मग सर्व वारकऱ्यांना घेऊन परमात्मा आळंदीला आले. अलंकापुरीस पांडुरंग आले म्हणतो आजच्या दिवसासाठी. पांडुरंग आले, समाधीस्थ केले ज्ञानदेवा. परंतु तो समाधीचा प्रसंग
नामदेवराय अगदी विस्ताराने करतायत आपल्या समोर. नारा, विठा, गोदा, मादा हे चौघे पुत्र सर्वांना सांगितलं समाधीचं स्थान पवित्र करा. मग भागीरथीचं तीर्थ, भागीरथी इथंच आळंदी, भैरवापासून गुप्ता असे इथेच भागीरथी सुद्धा आहे. आणि मग भागीरथीचं तीर्थ, इंद्रायणीचं तीर्थ, इंद्राने इथं तपश्चर्या केलेली, ऋषीमुनींनी इथे तपश्चर्या केलेली आळंदीमध्ये. आणि मग ते जलतीर्थ आणून सर्व पवित्र जागा करण्यात आली. ज्ञानोबारायांना सर्वजण भेटत होते. माऊली जाणार आहेत, आमची माऊली जाणार आहेत. सर्व संतांनी माझी माऊली, माझी माऊली, ज्ञानराज माझी, ज्ञानराज माझी, सर्वांना माऊली आपलेसे वाटत होते. सर्वजण भेटू लागले. आणि तो त्रयोदशीचा दिवस सांगितलं जातं परंपरेने 12 वाजता 12:30ची वेळ माऊलीला समाधी देण्याचा तो वेळ आला. रुक्माई माता भगवंताच्या पटराण्या ज्ञानोबारायला स्नान घालण्यासाठी आहेत. माऊलीला उतनं लावतायत. सर्वजण डोळ्याला पदर, अश्रू पण आहे, ऐका, अश्रू पण आहे आणि तात्पुरता आश्रय पण आहे. आणि हा आश्रय संपणार आहे आपल्यापासून. आता हा आनंद हिरावून जाणार आहे. म्हणून सर्वजण लावती पदर डोळियासी. मुक्ताबाई अशी उभी होती. रुक्माई मातेने म्हणावं, मुक्ता हाय, दादाला उतनं लावतो. रुक्माईची कंबर धरली, माझी मुक्ताई रडू लागली. आई, आमच्या दादाशिवाय आम्हाला नाही करमणार. आता आमच्या दादांनी, माझ्या निवृत्ती दादांनी फक्त आशीर्वाद देण्याचा काम करावं. माझ्या ज्ञानदादांनी माझा सांभाळ करावा. आम्हाला आमच्या ज्ञानदादाशिवाय नाही करमणार. मुक्ताबाईला म्हणावं, मुक्ता, तुझा ज्ञानदादा व्यापक आहे. तुझा ज्ञानदादा समाधीस्थ फक्त स्थूल रूपाने होतो आहे, नाही तर तो विश्वरूपाने व्यापक आहे. कधी कधी ज्ञानाचा सुद्धा आविष्कार भावनेत टिकत नाहीये. त्याचंच प्रतीक म्हणजे माऊलीचा समाधी सोहळा. मुक्ताईने सर्वांनी स्नान घातलं. रुक्माई मातेने भगवंताने रुक्माई मातेने ज्ञानोबारायांचं औक्षण केलं. आणि वेळ आल्यानंतर भगवंतच म्हणतात निवृत्तीनाथांना, चला आता माझ्या सर्व संत लोक धाय मोकळून रडू लागले. या जगातली एक अशी ही समाधी आहे जिथे सिद्ध रडतायत, जिथे संत रडतायत, जिथे सर्व जगातले, अरे त्रैलोक्यातले देवता लोक समाधीसाठी आहेत. भगवंतानी एक हात धरला, एक हात निवृत्तीदादांनी धरला आणि ज्ञानोबारायला समाधीच्या ठिकाणाकडे नेण्यासाठी दोघंजण घेऊन जात आहेत. सर्वजण टाळ पखवाजाचा जे जेकार होतो आहे. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया, देव निवृत्तियाने धैले दोन्ही कर, देव निवृत्तियाने धैले दोन्ही कर, देव निवृत्तियाने धैले दोन्ही कर. नदीची आमासा घातली माझवन, नदीची आमासा
कर देवनिवृत्तियाने धरिले दोन्ही कर देवनिवृत्तियाने धरिले दोन्ही कर धरिले दोन्ही कर धरिले दोन्ही कर. एकीकडे निवृत्तीनाथ भगवान आहेत, भगवंताने एकीकडनं हात धरला आणि ज्ञानोबाराय समाधी जिथे त्या विवरात ज्ञानोबारायनं आणलं. ज्ञानोबारायने सर्वात अगोदर भगवंताच्या दर्शन घेतलं. देवा ज्ञानदेव म्हणे, भगवंताचं दर्शन घेतलं. आणि जेव्हा गुरुदेवाचं दर्शन घ्यायला ज्ञानोबाराय भगवान गुरु निवृत्तीनाथाकडे बघतायत. निवृत्ती येत पण तू प्रवृत्तीवर येऊन बांध मोकळा केला. रडायला सुरुवात झाली. दादा साष्टांग दंडवत घालणार तितक्यात निवृत्तीनाथांनी माऊलीला उचललं आणि हृदयाला लावलं. जे निवृत्ती आहेत म्हणायला पण तेच प्रवृत्तीवर येऊन दाहे मोकलून रडायला लागले. भगवंताला म्हणावं लागलं, निवृत्ती दादा तुम्ही निवृत्ती आहे. देवा खरंय पण मला माझ्या ज्ञानाचं प्रेम रडवतंय. अमर्यादा या रे केली नाही कधी गुरु शिष्य पण सिद्धी नेले. माझ्या ज्ञानाने कधी माझी अमर्यादा केली नाहीये. मला वाटते हे गुरुनी म्हणावं आणि तिथे शिष्याचा वैभव. माझ्या ज्ञानाने कधी माझी अमर्यादा केली नाहीये. त्याचं ते प्रेम मला रडवतंय. ठेवा त्याच्या डोक्यावर हात. देवा हात काय, माझा प्राण आहे. माझा ज्ञान माझं प्राण आहे. भगवंतानी निवृत्तीनाथांना सांत्वना द्यावी. आणि जेव्हा ज्ञानोबारायला हाताला धरलं आणि समाधीवरती बसवल्या गेलेल्या ज्ञानोबारायांनी पद्म आसनामध्ये जेव्हा ज्ञानोबाराय बसले, भगवंताला भीममुद्रा डोळा. आणि जेव्हा भगवंताला जेव्हा 3 वेळा हात जोडले, गुरूंना 3 वेळा जेव्हा जोडिले, कर कमळ जातो ज्ञानेश्वर बैसावया. आणि आपल्या गुरूंना भगवंताला आपल्या हृदयस्थ करून ज्ञानोबारायांनी आजच्याच या तिथीला आपले नेत्र झाकून घेतले आणि प्रेम समाधी, भाव समाधी, ज्ञान समाधी आणि योग समाधी ज्ञानोबारायांना लागली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम. बोला बोला ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव सर्वदा हात वर तुकाराम करून ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सिद्धेश्वर भगवान की तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम ज्ञानदेव
बावली 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 नामा म्हणे आता लोपला दिनकर नाम म्हणे आता लोकला दिनकर नाम म्हणे आता लोपला दिनकर नाम म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ देवनिवृत्ती धरिले दोन्ही देवनिवृत्ती धरिले दोन्ही धरिले दोन्ही धरिले दोन्ही रघुमाई विठोबा रघुमाई नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ ज्ञानोबराय आजही जो ज्या भावनेने ज्ञानोबरायच्या समाधीजवळ साधना करेल ज्ञानोबराय त्याला ती समाधी लावण्यासाठी आजही या समाधीतून आपल्यावर आशीर्वाद देण्यासाठी म्हणून तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात नाही प्रत्येक गावागावामध्ये पत्रिकात जाव्या असं नाही आहे येती धावत प्रतिवर्षी म्हणून ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला असे कळस म्हणून तर आपल्याला भजन हे सावकाश करा म्हटले त्याच्यासाठी तर आपल्याला करता येते म्हणून हे ज्ञानोबरायांचे उपकार या महाराष्ट्रावरती काय आमच्या पूज्य बापूंनी इनोमध्ये कथा केली इनोमध्ये कथा केली जे सर्व देशाची त्याला काय म्हणतात परिषद राष्ट्रसंघ जो असतो सर्व देशातले प्रतिनिधित्व तिथे त्या इनोमध्ये कथा केली त्या इनोतल्या सर्वांनी मिळून कारण जगताची सर्व टीम आहे तिथे जगामध्ये काय करावं काय होऊ नये आणि काय केलं पाहिजे याची जेव्हा समीक्षा तिथे केल्या जाते तेव्हा विश्वगीत जगासाठी पाहिजे होतं ना त्या इनोने सुद्धा विश्वगीत जग फिरलं आणि सापडलं ते विश्वगीत म्हणजे याच अलंकापूर नगरीमध्ये त्याचं नाव आहे पसायदान आपणच मानतो असं नाही ज्ञानोबरायाचे एक एक शब्द त्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला ज्ञानोबराय आलिंगन देतात बोलतात हो त्यांची 108 वेळा समाधी झालेली आहे पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला ज्ञानोबराय आजही आपल्या जवळ आहेत मी ते एकच म्हणेन मी गेल्या वर्षी तोच अभंग घेतला होता एकदा तरी मी काय म्हणत असतो देवाकडे नाही गेलं तर नका जाऊ पण आळंदीला मात्र अवश्य येत जा रात्री मी बाबाला म्हटलं बाबा ते सुकृत बाबा म्हणले असं सांग काय हरकत नाही हो
नामा म्हणे सर्व सुकृत लाहिजे, पण त्याच्यासाठी सुकृत म्हणजे पुण्य, सुकृत म्हणजे फल, सुकृत म्हणजे आनंद, सुकृत म्हणजे तुम्हाला जो त्याच्यासाठी समानार्थी शब्द द्यायचा तो द्या. हो, सर्व सुकृत प्राप्त करायचं असेल तर नामदेवराय म्हणतात कुठं नका जाऊ, फक्त आळंदीला जा. जा रे जा, जा रे जा अलंकापुरासी, जा रे जा रे जा अलंकापुरा. कारण संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर, म्हणून हे माहेर आहे. ज्ञानोबाराय म्हणतात माझं माहेर पंढरपूर आहे, पण सर्व जगतातल्या प्रत्येक तुम्हा साधकाचं माहेर कोणतं असेल तर ते म्हणजे अलंकापूर आहे. हे अलंकापूर आहे. नाही वाटलं का 8 दिवस माहेरात आल्यावानी? हा, म्हणून हे ज्ञानोबारायांची कृपा आहे. म्हणून एक काम करा, दररोज 10 मिनिटं का होईना ज्ञानोबारायच्या नामाचा जप करत जा. ज्ञानोबाराय दररोज आपल्या सोबत आहेत. ज्ञानदेव 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 ज्ञानदेव. आज झालं म्हणजे घरी थोडं तसंच जायचे, ज्ञानोबारायला आपल्याला सोबत घेऊन जायचे. आज आपण काहीतरी संकल्पच करू यावर्षी. काय संकल्प? की दररोज दररोज 1 माळ जप, अगदी स्थिर बसून शांत, भाव समाधी लागेल या एवढ्या स्थिरतेने आपण घरी बसून 1 माळ ज्ञानदेव 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 ज्ञानदेव. समजून घ्या, दररोज आळंदी आपल्या घरात आली. अरे घरात काय, आपल्या गटात हे आळंदी ज्ञानोबाराय. म्हणून दररोज आपण हा नियम करावा. मी आज घेतो, तुम्ही पण घ्या. आणि ज्यांनी ज्यांनी पुढच्या वर्षीपर्यंत घेतला त्यांनी मग मला येऊन सांगा, हा माझा नियम आजही चालू आहे. असे भगवान ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायच्या या पवित्र दरबारामध्ये आदरणीय बाबांची ही स्मृतीस्थल, बाबांची चेतना या वास्तूमध्ये आपण ज्ञानोबारायचा हा समाधी सोहळा संपन्न केला. कुणाकुणाचं नाव घेऊ बाप? सर्व आमचे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कृष्णा महाराज, खास करून कृष्णा महाराजासाठी जोरदार टाळी वाजवायला. ज्ञानोबारायला ऐकण्यासाठी आवाजच लागतो असं काही नाही. तो अनुहात, हा तो सुद्धा ध्वनी ज्ञानोबारायपर्यंत जातो. म्हणून ज्ञानोबाराय आपली विद्यासुद्धा स्वीकारतायत, यात काही संदेह घ्यायचा नाही. ज्ञानोबारायने स्वीकारावं, बाकी त्याने नाही स्वीकारलं तरी चालेल आपल्याला. हा, एवढं मात्र मनात ठेवलं पाहिजे. म्हणून कृष्णा महाराज आहेत, आमचे फुलसरे गुरुजी आहेत, आमच्यासोबत कायम कथा कीर्तनामध्ये असणारे आमचे अवधेशानंद महाराज आहेत. आदरणीय बाबाजी तुम्हाला वंदन करतो. तिकडे आमचे सर्व महाराज मंडळी बसलेत. अय बाप, तुमच्या या मित्राचा प्रणाम तुम्हाला सर्वांना. कारण आज अनेक ठिकाणचे फळ आहेत, परंतु आमची महाराज मंडळी खास करून उपस्थित आहेत. हेच माझं वैभव आहे, हे माझं व्यक्तिगत वैभव आहे. मी सर्व आमच्या महाराज मंडळींना सर्वांना मनोभावे वंदन करतो. बाहेरून आलेले सर्व आमचे गुरुबंधू मंडळी, कुणाचंच नाव घेत नाही बरं. आमचे शेलगावकर आहेत, खास करून शेलगावकरांचं घेतलं पाहिजे, कारण शेलगावकर आमच्या मठातल्या विद्यार्थ्यांना दररोज माधुकरी देतात. आणि एकदा शेलगावकरांसाठी जोरदार टाळी वाजवा. कोयळ्याचे पण भाविक आलेले आहेत. सर्वांना मनोभावे वंदन करतो. पुन्हा एक शब्द बोलतो, 8 दिवसाच्या सेवा करण्यामध्ये आमच्याकडनं काही कमी त्रुटी राहिली असेल तर आपण मोठ्या अंतकरणाने आम्हाला क्षमा करा. आणि पुढच्या वर्षीचं निमंत्रण आजच देऊन टाकतो. 108 वेळा समाधी झाली, पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला समाधी सोहळ्याला यायचंच आहे. म्हणून तर आपण ज्ञानेश्वरीचं पारायण पहिल्या 5 ओव्या पुन्हा घेतल्या. म्हणून पुढच्या वर्षीसुद्धा सर्वांनी निमंत्रणाची वाट पाहू नका. इथे निमंत्रण भगवंतांनी दिलेलं, यजमान भगवंत आहेत, तर मग भगवंताचं निमंत्रण समजून पुढच्या वर्षीसुद्धा सर्वांनी षष्टीला इथे याचे कार्तिक वद्य षष्टी ते कार्तिक वद्य त्रयोदशीपर्यंत आपला हा उत्सव दरवर्षी संपन्न होईल. पुन्हा सर्वांना वंदन करतो. सोपान महाराज, मला वाटलं तुम्ही गेले काय की? सोपान महाराज आहेत, सर्व आमचे मोठे मोठे दिग्गज लोक आहेत. काहीच नाही बोलायचं, जाऊ द्या, काही नको बोलायला मला. मी या सर्वांमध्येच मोठ्या मोठ्या संत मंडळीत राहतो. सोपान महाराज, हां, जिथे जे उत्तर द्यायचं तिथं उत्तर मी सुद्धा देऊ शकतो.
कारण चुकतच नाही तर मला घाबरायची पण काही गरजच नाही. चुकलं तर तुम्ही पदर खांद्यावर आला तर तुम्ही बोलसाल ना, आमचा पदर खांद्यावर कधी येणार नाहीये. असं जग जाहीर लाईव्ह बोलतोय मी इथे, आणि मला बोलवलं तुम्ही जायला तयार आहे जिथे जायचं तिथे. व्यक्तिगत मी माझ्या गुरूंचा आश्रय सोडून कधी कुणाजवळ कधी गेलो पण नाही. आणि माझे बाबा गेल्यानंतर मी ध्यानात ठेवा 19 वर्ष कुणाचं कीर्तन सुद्धा नाही ऐकलं मी. हे थोडंसं चुकीचं पण आहे, तुम्हाला चुकीचं पण वाटेल, पण मला कुठे जाण्याची गेलोच नाही मी माझ्या त्यांच्या पदराच्या छायेखालून कुठे. 19 वर्षे माझ्या गुरुदेवांच्या सान्निध्यात राहिलो, आणि मला त्या माझ्या गुरुदेवांनी ते असताना मला बापूंच्या सान्निध्यात पाठवलं की माझ्या या लेकराला संतांचा आश्रय नक्की लागणार आहे, कारण याची मानसिकता संतांच्या संगतीत जगायची. कुणी जर विचारलं तुझी आवड काय, माझी, तर माझी सर्वात मोठी आवड आहे ते म्हणजे संत संग, संतांचा संघ. म्हणून माझे बापू इथे, मी आमच्या सर्व मंडळीला सांगतो, पूज्यपाद बापू ज्या दिवशी या आश्रमात आले त्या दिवशी माझ्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. मला कोणती दुसरी इच्छा नाही राहिली नाही. आणि त्यांनी हा सप्ताह सुरू जेव्हा होतं, मी पार्थिव भाईला पण निरोप टाकला, सत्यम शिवम सुंदरम, आम्हाला तिकून हे आलं. एवढ्या संतांची छाया आहे. तदनंतर आदरणीय डॉक्टर बाबा आहेत, राऊत महाराज आहेत, कुरेकर बाबा आहे. अरे कुरेकर बाबांनी पायाला फ्रॅक्चर झालं तरी मी म्हटलं बाबा नसेल जमत तर दुसरं कुणाला, नाही करायचं म्हणले कीर्तन, 1 तास करा म्हटले, 2.25 तास कीर्तन केलं बाबांनी इथे. या साधू संतांच्या छत्रछायेखाली मी एक वाक्य बोललो होतो अष्टादशामध्ये, द्रुपदे सर, कि इस दुनिया की माया से बचना है तो संतों की छाया में रहू. हां, आणि त्या संतांच्या छायेमध्ये मग काही भ्यायची गरज नाही, काळाला भ्यायची गरज नाही, तर बाकीचं काय कुणाला घाबरायची गरज. हां, म्हणून अशा या संत महापुरुषांचं स्मरण करतो. सर्व माझ्या गुरुबंधूंना वंदन करून वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. असं काही समजू नका, मी पण खूप झेलतो. हां, सर्व मी पण खूप झेलतो, पण मी माझ्या गुरुच्या कृपेने सर्व सहन करू शकतो. बाकी दुसरं काही नाही आहे माझ्याकडे बळ. माझी गुरु पादुका एवढंच माझं बळ आहे. मी जर कुणाला काही म्हटलं तर ते पण म्हणतात तुम्ही त्यांना कशाला काही म्हटलं, असं पण मला येतं. हां, हो, आता लाईव्ह आहे तर बोलतोय ना मी. आता माझा धर्म फक्त स्वीकार आहे, बाकी दुसरा कोणता आपल्याकडे पद नाही. आपल्याला सर्वांचा स्वीकार मनोभावे करणं. अरे आपल्याला कोणी जर त्रास दिला त्याचा सुद्धा एवढा प्रेमाने स्वीकार करायचा, तेवढा प्रेमाने स्वीकार करायचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतील, ईश्वरिष्ठांची मांदी आळी, त्यांनी काय करायचं ते करू द्या, उनका फर्ज क्या है वह सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पोहोचे. म्हणून सर्व भाविकांचं आभार व्यक्त करतो. पुन्हा माझ्या बापूंचा एक शेर म्हणतो, हंस के बोलो हंस के बुलाया करो, हंस के बोलो हंस के बुलाया करो, ये तुम्हारे बाप का घर है कभी भी आया करो. हे सद्गुरू विठ्ठल बाबांचं मंदिर आहे, तुमच्या सर्वांसाठी हे तुमचं घर आहे. तुम्ही कधीही येऊन इथे साधना करू शकता, असा विनम्र भाव व्यक्त करून वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल.